होतं. कृत्रिम पद्धतीनं काहीच होत नाही. नैसर्गिक घडामोडी, मग त्या आपल्यातल्या असोत किंवा निसर्गातल्या असोत, ह्या जोपर्यंत आपल्याला रिअलाईज होत नाहीत, लक्षात येत नाहीत, समजत नाहीत, तोपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाही, समजत नाही. आणि हा माझ्या 36 वर्षाच्या अनुभवातला एक हा मुद्दा मी जरा आपल्याला हायलाइट करू इच्छितो. जसं आता अतुल सरांनी सांगितलं, की अनित्यतेला महत्त्व नाही, अनात्मतेला आहे. तर असं नाहीये. जे लोकं अभ्यासू आहेत त्यांच्यासाठी मी थोडंसं सांगतो किंवा ज्यांनी अनुभव घेतला त्यांच्यासाठी मी थोडंसं स्पष्टीकरण करतो. अनित्य, अनात्म, दुःख ही अस्तित्वाची 3 लक्षणं आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ज्यांनी अभ्यास केला त्यांना हे माहिती आहे, की ही अस्तित्वाची 3 लक्षणं. अस्तित्वाची 3 लक्षणं म्हणजे काय? तर जीवनाची 3 लक्षणं आहेत. जगताना ही 3 लक्षणं, हे 3 गुणधर्म आपल्याला जागृत माणसाला जो प्रॅक्टिस करतो, त्याला ती लक्षात येतात. दुःख हे एक लक्षण आहे. दुसरं लक्षण अनित्य आहे आणि तिसरं लक्षण जे आहे ते अनात्म आहे. किंवा क्रमशः सांगायचं झालं तर अनित्य, दुःख, अनात्म आहे. म्हणजे जे धम्मपदामध्ये जो क्रम आहे, तो सब्बे संखारा अनिच्चाति यदा पय्याय पස්සती अथ निबिंदती दुःखे एसमग्गो विसुद्धिया. हां. आणि सब्बे संखारा दुःखाती यदा पय्याय पස්සती अथ निबिंदती दुःखे एसमग्गो विसुद्धिया. आणि तिसरी जी गाथा आहे ती सब्बे धम्मा अनत्ताति यदा पय्याय पස්සती अथ निबिंदती दुःखे एसमग्गो विसुद्धिया. या 3 गाथा आहेत आणि ही 3 लक्षणं आहेत आणि ही 3 लक्षणं आपल्या जीवनाची 3 लक्षणं आहेत. आपलं जीवन म्हणजे संस्कार असंही म्हणता येईल. संस्कारांनी बनलेलं आहे म्हणून सब्बे संखारा असं म्हटलेलं आहे. तर अनित्य आणि अनात्म ह्या ज्या बाबी आहेत, ह्या माझ्या अनुभवातून असं म्हणता येईल, अनित्य जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ आहे आणि अनात्म जे आहे ते व्यक्तिनिष्ठ आहे. कारण आणि दुःख जे आहे हा तर जनरल अनुभव आहे. हं. संस्कार म्हणजे हे जीवन हे दुःखानं भरलेलं आहे आणि त्याचं जे वस्तुनिष्ठ लक्षण आहे ते अनित्य आहे आणि व्यक्तिनिष्ठ लक्षण जे आहे सब्जेक्टिव्ह त्याला अनात्म असं म्हणता येईल. तर हे सर्वसाधारण ह्या विषयावर आपण नंतर फोकस करणार आहोत. परंतु आता सरांनी अतुल सरांनी थोडा तो उल्लेख केल्यामुळे मला त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं वाटलं. हं. अजून एक बाब मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायची का आपले जे आत्तापर्यंतचे जे काही सेमिनार मी अटेंड केले Zoomवरचे, जे धम्मचर्चेवर आणि आता मी अतुल सरांच्या याच्यावर पहिल्यांदाच आलोय मला वाटतं. अ, हा त्यांचा व्यक्तिगत व्यक्तिगत Zoom हे दिसतंय त्यांचं. त्याच्यावर मी पहिल्यांदाच आलो. परंतु बरोबर आहे सर? सर हा आपला ग्रुप तोच आहे. हे पेड व्हर्जन मी घेतलेलं आहे अच्छा, अच्छा. मीटिंगसाठी. ओके, ओके, ओके. हां. हां. परंतु धम्मचर्चेचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी एक काही काही सत्र मी ऐकली, अटेंड केली आणि एकदा येता-येता राहिलो पण. आलो आणि हे हो टेक्निकल सर. हां. आणि ग्रुप तोच आहे. टेक्निकल हो, ग्रुप तोच आहे. येस. ग्रुप तोच आहे. हो. अ, आणि टेक्निकल अडचण असल्यामुळे त्यावेळेला मला हा विषय मांडता आला नाही. आज मी तो मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हं. ओके सर. तर सम्मा सती असा विषय दिलाय. सम्यक सती. तर सती आणि ध्यान हे बहुतेक लोक समानार्थी अशा अर्थानं वापरतात असं मला वाटतं. की लोकांना वाटतं सतीचा अभ्यास म्हणजे ध्यानाचा अभ्यास आणि ध्यान म्हणजे सती. परंतु मला एक थोडंसं मला या गेल्या वर्षापर्यंत तसंच वाटत होतं, की दोन्ही एकच आहेत. परंतु मला अलीकडं असं वाटतं, की ह्या 2 मनाच्या ह्या 2 प्रक्रिया आहेत. ध्यान, अटेन्शन आणि सती
म्हणजे अवेअरनेस किंवा भान. असं मी त्याचा एक भान हा शब्द प्रयोग मी योजलाय त्यासाठी, सतीसाठी. पण सतीला आपण अवेअरनेस पण म्हणतो, जागृती म्हणतो. थोडंसं आपण ध्यान ध्यान करणारे बहुतेक लोक असावेत असं मला अ, असं गृहीत धरून मी बोलतोय हां. आणि ज्या लोकांना ध्यानाबद्दलचे अनुभव किंवा कधी केलं नसेल, तर त्यांनी थोडंसं एक माहिती म्हणून लक्षात घ्या. अ, एक एक मुद्दा सांगायचा राहिला मगाचा, की धम्मचर्चेवर आत्तापर्यंतचे जे सत्र होते ना, ते सत्र बरेचसे माहिती वजा इन्फॉर्मेटिव्ह माहिती वजा सत्र होते आणि ते त्यांचं त्यांचं संशोधन होतं. जे वक्ते याच्यावर येऊन गेले त्यांचं त्यांचं त्या क्षेत्रातलं संशोधन होतं. काहींचं भाषेमधलं होतं, काहींचं आर्किओलॉजीवर होतं. आता कोणी परवा कोणी सम्राट अशोकांवर बोलले. असं वेगवेगळे हे इन्फॉर्मेटिव्ह म्हणा किंवा ऐतिहासिक म्हणा, अशा पद्धतीचे ते सत्र होते. हा जो सतीचा विषय जो आहे किंवा ध्यानाचा विषय आहे, हा प्रॅक्टिकल विषय आहे. आणि जे लोकं प्रॅक्टिस करतात त्यांना हे माहिती आहे, की प्रॅक्टिकल बाब जेव्हा आपण बोलतो, तेव्हा खूप काही बोलण्यासारखं नसतं. म्हणजे पसारा नसतो ते, शब्दांचा पसारा नसतो. ती अनुभवात्मक बाब असते. एक्सपेरिन्शियल असते ती आणि एक्सपेरिमेंटल असते. प्रयोग करण्याची गोष्ट आहे ती आणि एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे, अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं पटपट काहीतरी तुम्ही रेफरन्स या पुस्तकातले, त्यातले, ह्यातले घेऊन तुम्ही जसं वेगानं बोलता इतर याच्यामध्ये, इन्फॉर्मेटिव्ह याच्यामध्ये कसं असतं वेगाने तुम्ही बोलू शकता. हा संदर्भ पहा, तो संदर्भ पहा आणि मग त्याच्यावर इन्फॉर्मेटिव्ह बोला. पण जेव्हा तुम्ही अशा विषयाबद्दल बोलता, सतीसारख्या विषयाबद्दल बोलता, तेव्हा आपल्याकडं शब्द कधी-कधी तोकडे पडतात. परंतु ऐकणाऱ्यानं आणि बोलणाऱ्यानं अनुभवाच्या पातळीवर त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. हां, ही गोष्ट आपण आधी लक्षात घेऊया. तर सतीबद्दल बुद्धांनी आनापानसती सुत्तात काय म्हटलंय ते थोडंसं मला आपल्याला सांगायला आवडेल. आनापानसती सुत्त जी आहे, आता याचं नाव जरी आनापानसती सुत्त असलं, तरी याचा आशय फार व्यापक आहे. आनापानसती सुत्त जरी म्हटलंय, तरी ते केवळ आनापानसतीबद्दलचं सुत्त नाही. हे आपण आधी लक्षात घेऊया. तर हे जे आनापानसती सुत्त आहे, मध्यम निकायमधलं 118 नंबरचं सुत्त आहे आणि त्याच्यामध्ये बुद्धांनी, तथागतांनी असं म्हटलेलं असल्याचं म्हटलं आहे, सांगितलंय. असे मी ऐकले असे मी ऐकले म्हणजे आता आनंद सांगतात हे. बुद्धांचे जे ज्येष्ठ शिष्य होते, जे बुद्धांच्या संपर्कात 25 वर्ष होते. 25 वर्ष त्यांच्या सेवेमध्ये होते आणि त्यांना त्या 25 वर्षाच्या कालखंडातले बहुतेक सर्व सुत्त हे एखाद्या कॉम्प्युटरप्रमाणे पाठ होते म्हणजे फीड केलेले होते जणू काय. आणि म्हणून बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी बुद्धांकडून ऐकलेली सुत्त सांगितली आणि ती सुत्त आपल्याला सुत्त पिटकामध्ये आढळतात. आणि ती जी काही 5 निकायमध्ये सुत्त सांगितली, त्या प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला "एवं मे सुतं" असं मी ऐकलं. असा संदर्भ येतो. तर हे सुद्धा सुत्त त्याच पद्धतीनं सुरुवात झालेली आहे, असे मी ऐकले. एकदा तथागत श्रावस्ती येथे मृगारमाता प्रासादाच्या पूर्वारामात सारिपुत्र, महामौद्गल्यायन, महाकाश्यप, महाकात्यायन, महाकोठित, महाकल्पिन, महाचुंद, अनिरुद्ध, रेवत, आनंद व इतर अभिज्ञात स्थविर श्रावक शिष्यांसह विहार करत होते. तेव्हा कार्तिक पौर्णिमेच्या रात्री तथागतांनी भिक्खू संघाला संबोधित केले.
आता याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आनापान सती सारखं सुत्त कधी-कधी याला लोक काही सामान्य पातळीवरचं हे समजतात. हे सुत्त बुद्धांनी अभिज्ञात लोकांना सांगितलेलं आहे. म्हणजे जे अर्हत प्राप्ती केलेले लोक होते त्यांना सांगितलेलं आहे किंवा त्या प्राप्तीच्या जवळ होते. हं. अशा लोकांना हे सुत्त सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पुढे काय म्हणतात, भिक्खूंनो, साधकांनो. आता हे साधकांनो हा शब्द मी जोडलाय त्याच्यामध्ये. कारण साधकांनाच या गोष्टी लक्षात येतात. सगळेच भिक्षू हे साधक नसतात. त्याच्यामुळे भिक्खूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या, विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असे. भिक्खूंनो, जे प्राप्त करायचे आहे ते प्राप्त करण्यासाठी ज्याचा साक्षात्कार अनुभव करायचा आहे, तो करण्यासाठी प्रयत्न करा. भिक्खूंनो, साधकांनो, आनापानसतीची भावना म्हणजे सराव, साधना, प्रॅक्टिस केल्याने ती महाफलदायक होते. आनापानसतीची भावना महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपठ्ठाणांना परिपूर्ण करते व सतीपठ्ठाणांची अधिकाधिक भावना केल्याने ती 7 बोध्यांगांना म्हणजे सप्तबोध्यांगांना परिपूर्ण करते आणि सप्तबोध्यांगांच्या परिपूर्णतेमुळे विद्या आणि विमुक्ती जे मनुष्य जीवनाचा अंतिम ध्येय आहे, ती विमुक्तीची परिपूर्णता साध्य होते. आता हे जे आनापानसती सुत्त आहे, यातलं यातलं हा काय म्हणू आपण याला एक वन लाईन किंवा सार म्हणू याला. हे वन लाईन किंवा सार आहे. याच्यावर आधारित हे सगळं सुत्त आहे आणि एवढंच नाही तर संपूर्ण बुद्ध धम्माचाच सार याच्यामध्ये सांगितलेला आहे. असं मला या ठिकाणी थोडं सुचवावसं वाटतं. तर काय म्हटलेलं आहे? आनापानसतीची भावना महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना सतीपठ्ठाणांना पूर्ण करते आणि सतीपठ्ठाणांची पूर्णता सप्तबोध्यांगांना पूर्ण करते आणि सप्तबोध्यांगामुळे आपल्याला विद्या म्हणजे अविद्या नष्ट होते आणि विमुक्तीची प्राप्ती होते. आता या ठिकाणी मी जे काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्या माझ्या काही बऱ्याचशा अनुभवातल्या पण आहेत आणि काही संदर्भांना धरून मी या ठिकाणी बोलणार आहे. तर सतीला मी भान किंवा जागृती असं म्हणतो. आपल्याला हे माहिती आहे, की जागृतीच्या आधारेच बुद्धांना संबोधी प्राप्त झालेली आहे. बुद्धांना पण आपण सम्यक संबुद्ध म्हणतो, म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. म्हणजे जागृतीच्या आधारे त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे आणि सती ही जागृतीचीच प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, असं मला या ठिकाणी सांगायचंय. आपल्याला हे माहिती आहे, की सिद्धार्थ गौतम जेव्हा 7 वर्षाची साधना करत होते, प्रॅक्टिस करत होते गृहत्यागानंतर, त्यावेळेला त्यांनी त्या काळातल्या प्रचलित ज्या काही ध्यान साधना होत्या, या बऱ्याचशा करून पाहिल्या. त्यातले जे काही उल्लेखनीय नाव आहेत ते आपल्याला भृगु ऋषीचं एक आहे, आलार कलाम आहे, उद्दक रामपुत्र आहे. आलार कलाम आणि उद्दक रामपुत्र यांच्याकडून त्यांनी क्रमशः ध्यानाची 7 आणि उरलेले एक 8 असे 8 अंग, 8 ध्यानाच्या 8 अवस्था त्यांनी आलार कलाम आणि उद्दक रामपुत्रांकडून प्राप्त केलेल्या होत्या. आलार कलामांकडून 7 अवस्था त्यांना मिळाल्या. जसे 4 रूप ध्यान आणि पुढची 3 अरूप ध्यान आणि 8वं जे अरूप ध्यान होतं ते त्यांना उद्दक रामपुत्रांकडून मिळालं. अशा 8 प्रकारच्या ध्यानाच्या अवस्था एकाग्रतेच्या पातळ्या, सर्वोच्च एकाग्रतेच्या पातळ्या त्यांना त्या मिळालेल्या होत्या आणि ते त्यांच्या बरोबरीला आले होते. हे आपल्याला ग्रंथामध्ये आपल्याला
नमूद मिळतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पातळीला ते गेल्यानंतर आलार कालाम आणि उद्दकरामपुत्र क्रमशः असं म्हणतात, की आता आमच्याकडं सांगण्यासारखं यापेक्षा जास्त अधिक सांगण्यासारखं काही नाही. आता तुम्ही आणि आपण आम्ही एकाच पातळीला आलेलो आहोत आणि आता आपण हा जो ग्रुप आहे, हा जो संघ आहे, हा संघ आपण मिळून चालवू आणि अशा प्रकारची त्यांना विनंती केल्यानंतर सिद्धार्थ गौतमांचं उत्तर जे आहे ते फार समर्पक आहे आणि वेगळं इंडिकेशन देणार आहे, की तुम्ही मला ही जी ध्यान साधना सांगितली त्याच्याबद्दल मी आपला उपकृत आहे. आपला धन्यवाद देतो. अं, परंतु परंतु ज्या उद्देशानं मी गृहत्याग केलेला आहे, जे मला साध्य करायचं आहे, जे प्राप्त करायचं आहे, ते या ध्यान साधनांच्या आधारे प्राप्त होऊ शकत नाही. हे इंडिकेशन सिद्धार्थ गौतम यांनी त्यांना दिलेलं आहे आणि म्हणून ते त्यांना धन्यवाद देऊन तिथून पुढे गेलेले आहेत. आणि नंतर मग आपल्याला माहिती आहे, की त्यांनी आत्मक्लेशाच्या साधना त्या पंचवर्गीयांच्या बरोबर केलेली आहे. आणि ती साधना पण इतकी टोकाची होती, की शेवटी ते चक्कर येऊन पडले, घेरी येऊन पडले. आणि मग आपल्याला हे माहिती आहे, की किसा गौतम आपल्या अ, सुजाताने त्यांना खीर दिली. खीर दिल्यानंतर ते कॉन्शियस झाले. थोडेसे काय आपण भानावर आले. थोडेसे जागृत झाले आणि मग त्या ठिकाणी त्यांना अ, जे काही वाटलं ते तितकंसं स्पष्ट आपल्याला कुठे वाचायला मिळत नाही. त्यांनी त्यांना ती जी अवस्था होती, तर त्याच्यात बाबासाहेबांनी जसं म्हटलंय बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये, ते इतकं निराशाजनक अवस्था होती ती, की एखादा सामान्य माणूस त्या ठिकाणी काय झाला असता, म्हणजे म्हणजे खचून गेला असता. परंतु सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी खचलेले नाहीयेत. त्यांना एक आशा होती, एक खात्री होती, की ज्याच्यासाठी आपण गृहत्याग केलेला आहे, ती दुःखमुक्ती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर ती ही नंतरची हे ध्यानमार्ग सोडल्यानंतर उद्दक रामपुत्र आलार काला म्हणतात. ध्यानमार्ग सोडल्यानंतर पुढेही आता सगळ्या ग्रंथांमध्ये तेच येतं, की त्यांनी ध्यानमार्गानं पुढची प्राप्ती केलेली आहे. परंतु मग सतीचा उल्लेख ग्रंथांमध्ये का वारंवार येतो? असा एक प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. तर त्यांनी जी प्राप्ती केलेली आहे पुढच्या 40 दिवसामध्ये, ती जागृतीच्या आधारे, आत्मभानाच्या आधारे, अंतर्जागृतीच्या आधारे ती प्राप्ती केलेली आहे, असं म्हणायला एक वाव आहे फार मोठा. हा माझा एक थोडासा धाडसाचा निष्कर्ष आहे. आपण याच्यावर टीका करू शकता किंवा क्रिटिसाइज करू शकता, प्रश्न विचारू शकता. पण माझा एक अ, थोडासा अनुभवाचा पण भाग आहे म्हणून मी हे सगळं बोलण्याचं धाडस करतोय, की त्यांनी जी 40 दिवसात, तर 40 दिवसात जी प्राप्ती केलेली आहे, ती बुद्धत्वाची किंवा दुःखमुक्तीची प्राप्ती आहे. आणि या 40 दिवसाचा उल्लेख मी अशा याच्या आधारे करतो, की बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे, की 40 दिवस पुरेल इतकं अन्न त्यांनी गोळा करून ठेवलं होतं. बुद्धाने त्यांच्या धम्ममध्ये हा उल्लेख येतो. याचा अर्थ असा, की 40 दिवसामध्ये त्यांना ती प्राप्ती मिळालेली आहे. आणि ती कशाच्या आधारावर मिळालेली आहे? तर त्याचे आता आपल्याला वेगळे इंटरप्रिटेशन मिळू शकतात. परंतु ती एक जागृतीची क्रमशः उच्चावस्था आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आणि ह्या आनापानसती सुत्ताच्या आधारे मला असं या ठिकाणी वाटतं, की आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने सतीपठ्ठान पूर्ण होतं. आता सतीपठ्ठान आपल्याला माहिती आहे, की कायानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती आणि धम्मानुस्मृती ह्या क्रमशः क्रमशः जागृतीच्या, सतीच्या उत्तरोत्तर उच्च अशा अवस्था आहेत. आणि ह्या ह्या अवस्थांमध्ये उतरण्यासाठी
इथे बुद्ध म्हणतात, की आनापानसतीची अधिकाधिक भावना केली पाहिजे. याचा अर्थ असा, की आनापानसती आपल्याला कायानुसतीमध्ये घेऊन जाते आणि एकदा तुम्ही कायेमध्ये उतरलात, की काया ही आपली काया ही जिवंत आहे. त्याच्यामध्ये फीलिंग्ज आहेत, म्हणजे वेदना आहेत. म्हणजे वेदना कायेमध्ये उतरल्यावर तुम्हाला वेदना अनुभवाला येतात. वेदना म्हणजे सुख-दुःख आहेत किंवा न्यूट्रल असुख, दुःख वेदना आहेत. म्हणजे ते मनाचं विचलन आहे आणि हे जे विचलन आहे, हे जे सुख-दुःख आहे, याचं कारण चित्त आहे. चित्त म्हणजे आपण ज्याला कामाग्नी आणि द्वेषाग्नी म्हणतो मुख्यतः. चित चित्तामध्ये हे अग्नी आहेत आणि ह्या अग्नीमुळे सुख-दुःखाचा अनुभव येतो. कामाग्नी म्हणजे आपल्याला काहीतरी पाहिजे, लोभ. लोभ जेव्हा जेव्हा आपल्याला लोभामध्ये जेव्हा आपण लोभाच्या वस्तू मिळवण्यामध्ये जेव्हा आपण यशस्वी होतो, तेव्हा आपल्याला सुख मिळतं. लोभाच्या वस्तूमध्ये आपण जर अपयशी ठरलो ती प्राप्त करण्यात आपल्याला दुःख होतं. द्वेषाचा देखील आपल्याला जो विषय असतो त्याच्याप्रमाणे जर घडलं तर आपल्याला एक बरं वाटतं. जसं आपल्याला समजा द्वेष असेल एखाद्या माणसाबद्दल आपण त्याला काही बोललो, शिवी दिली, तर अज्ञानी माणसाला त्याच्यामध्ये एक प्रकारचे सुख मिळतं, की मी त्याला सोडलं नाही. म्हणजे देशामध्ये देखील एक आसुरी आनंद, एक सुख मिळतं आणि द्वेषाची गोष्ट जर फुलफिल झाली नाही, यशस्वी झाली नाही, तर त्याच्यामध्ये दुःख मिळतं. म्हणजे लोभ आणि द्वेष या दोन्हीमध्ये सुख-दुःख साठवलेलं आहे. तर हे तिसऱ्या प्रकारचं जे काही ही चित्ताची अवस्था आहे, ते त्या चित्तानुस्मृतीमध्ये जाता येतं आणि चौथ्या पातळीवर ज्याला आपण मेंटल प्रोसेस किंवा मनोधम्म म्हणतो. या मनोधम्माच्या पातळीवर आपल्याला जाता येतं. अशा प्रकारचे त्यांनी हे सूत्र पॉइंट आउट केलेलं आहे, की आनापान सतीच्या आधारे आपण 4 सती पठ्ठाणांमध्ये उतरतो. हं. आता याच्या डिटेलमध्ये आज आपण जाणार नाही. आपल्याला फक्त आनापान सती आणि जनरली सती, सम्मा सती याच्यावर आपल्याला आज फोकस करायचा आहे. कारण हा खूप मोठा विषय आहे. सतीपठ्ठाण. सतीपठ्ठाणांची परिपूर्णता केल्यानंतर सप्तबोध्यांगांची परिपूर्णता साध्य होते असं म्हटलेलं आहे. 7 बोध्यांग किंवा बोधीची 7 अंग, उत्तरोत्तर अंग आपल्याला माहिती आहेत. पहिलं पहिलं अंग ज्याला सती म्हटलेलं आहे. ते पहिलं सती अंग म्हणजे सतीपठ्ठाणच आहे. सतीपठ्ठाणातून तुम्ही धम्मविचयामध्ये जाता. दुसरं अंग सप्तबोध्यांगाचं. तिसरं वीर्य आहे. चौथं प्रीती आहे. प्रश्रब्दी आहे. बरोबर आहे सर? अ, सती धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्दी, अ, सुख, समाधी, उपेक्षा. एक एक कोणतं डबल झालं याच्यामध्ये? 1 मिनिट हां. सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी आणि उपेक्षा. बरोबर आहे. सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी आणि उपेक्षा या क्रमशः बोधीच्या 7 अंगांनी जर आपल्या मनाची डेव्हलपमेंट झाली, आपली डेव्हलपमेंट झाली, तर त्याच्यानंतर आपल्याला दुःखमुक्ती मिळते, विमुक्ती मिळते, असं हे सूत्र सांगतंय. आता आनापानसती कशी केली पाहिजे, जी आपल्याला कायेमध्ये घेऊन जाईल, म्हणजे कायानुस्मृतीमध्ये घेऊन जाईल. हा विषय मला जरा थोडासा डिटेलमध्ये मांडायचा आहे थोडासा. आपण जे नेहमी शिकतो आनापानसती, तर ते बहुधा आपण आनापानचं ध्यान अशा अर्थाने शिकतो. ध्यान म्हणजे काय? ध्यान एक अटेन्शन आहे. ध्यान ध्यान म्हणजे आपल्या मनाला विशिष्ट ऐच्छिक किंवा अनैच्छिक विषयावर म्हणजे आपण जेव्हा ऐच्छिक ऐच्छिक ध्यान जेव्हा करतो, तेव्हा ऐच्छिक विषयावर मन लावतो.
मन त्या ठिकाणी कनेक्ट होतं आणि मनामध्ये अनैच्छिक ध्यान देखील चाललेले असतात, म्हणून विचार प्रक्रिया आपल्यामध्ये चाललेली असते. तर आपण आनापान सतीच्या अर्थानं आपण बहुधा आनापानचं ध्यान करतो का? तर आपण जे काही पारंपरिकरित्या शिकलेलो आहोत, शिकत आलेलो आहोत, की त्याचा एक रेफरन्स किंवा एक आधार जो आहे तो विशुद्धी मग्गा आहे. तर आनापान सतीमध्ये विशुद्धी मग्गाच्या आधारावरच बरीचशी प्रॅक्टिस चालते. तर त्याच्या विशुद्धी मग्गामध्ये काय सांगितलेलं आहे? एकतर गणना आहे, म्हणजे काउंटिंग करा. दुसरं आहे अनुबंधना, म्हणजे त्याच्याशी कनेक्टेड राहा आणि फत्सना म्हणजे एकाग्रतेच्या ह्याच्यात त्याच्या बंधना, अशा 3 पातळ्यावर. तर काही लोकांनी त्याला धरून ते आनापानसतीचं ध्यान डेव्हलप केलेलं आहे. काही ठिकाणी आनापानसतीला अशा प्रकारे मॅनिप्युलेट केलं जातं किंवा तिला तिचा स्पर्शबिंदू कुठे आहे पहा, ती कुठे टच करते पहा, कोणत्या ठिकाणी टच करते ते पहा. तर आपण आनापानमधली जी काही जो काही स्पर्शबिंदू आहे, त्या स्पर्शबिंदूवर आपण काय करतो, लक्ष केंद्रित करतो आणि ते आनापानचं ध्यान करतो. परंतु हे सूत्र असं सांगतंय, की आनापानची जागृती आपल्याला अशा प्रकारे ठेवली पाहिजे, की जी आपल्याला कायेमध्ये घेऊन जाऊ शकते, कायेशी कनेक्ट करू शकते. तर मला असं वाटतं, की आनापान सती म्हणजे आनापानचं भान, आनापानची जागृती ही आपण श्वास म्हणजे आनापान जसा आहे तसा पाहण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे नैसर्गिक श्वास अनुभवण्याचा आपण सराव केला पाहिजे, भावना केली पाहिजे. नैसर्गिक श्वास कसा असू शकतो? तर जो आपण श्वास घेत नाही, सोडत नाही आणि आपल्या सगळ्यांचा तो अनुभव असेल, की श्वास आपल्याला घेण्याची आणि सोडण्याची आवश्यकता नाही. श्वास हा आपोआप नैसर्गिकपणे येतो आणि बाहेर पडतो. आपण श्वास नाही घेतला, तरी श्वास आपलं शरीर आपोआप घेतं. नैसर्गिकपणे आपलं शरीर श्वास आत घेतं आणि नैसर्गिकपणे ते बाहेर सोडतं. मला वाटतं 23 सेकंदानंतर हे डिस्कनेक्ट होईल का? हॅलो? नाही सर, नाही. कंटिन्यू राहील. बोला तुम्ही. हां, 16 हे कंटिन्यू होईल का? हां, कंटिन्यू होईल. ओके. बरोबर आहे. हां. तर नैसर्गिक श्वास जो आहे, तो नैसर्गिक श्वास म्हणजे आपली काया, आपलं शरीर सर आवाज गेलाय तुमचा. आवाज येत नाहीये. हॅलो? तो कमलवीर सर. हॅलो? 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 काहीतरी नेटचा प्रॉब्लेम झाला वाटतं. इंटरनेटचा प्रॉब्लेम असू शकतो. हां, हां. कदाचित. हॅलो? कमलवीर ते ऑडिओ
व्हिडिओ त्यांचा दिसतोय. हँग झालं का मग एक मिनिट. अतुल सर फोन केलाय का त्यांना? हा फोन करतो सर. कनेक्ट केलं. ओके ओके या सर या. येतील 2 मिनिटात झालं सर. डिस्काउंट झालं होतं. छान सांगतायत सर बर का. कोल्हे सर मोबाईल बघितला का? मंजुश्रीचं नाव दिसतंय. सर अनम्यूट करा. अनम्यूट करा. हो थँक्यू. हो. हा ओके. तर मी फक्त एक 10 मिनिटामध्ये हे मी उरकतं घेणार आहे. कारण या पहिल्या फेज मध्ये श्वासाच्या आधारे आपण कायेशी कसं कनेक्ट होतं नैसर्गिकपणे एवढाच अनुभव मला आपल्याशी शेअर करायचा आहे. आणि पुढच्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही स्वतःच अनुभव घेऊ शकाल आणि स्वतःमध्ये पुढच्या ज्या गोष्टी सांगितल्यात ह्या आपल्याला पुढच्या सत्रामध्ये कधीतरी घेता येतील. तर सर सविस्तर बोलला तरी चालेल संवाद. हॅलो. सर सविस्तर बोला सर, काही प्रॉब्लेम नाही, वेळ आहे आपल्याकडे. नाही वेळ जरी असला तरी मला असं वाटतं की आनापान सती आपल्याला कायानुस्मृतीमध्ये कशी नेते एवढाच मुद्दा आजच्या प्रसंगी महत्वाचा आहे. कारण संपूर्ण सतीपठण जर घेतलं तर मग फार मोठा विषय आहे. त्याच्यावर आपण नंतर तरी पण सर 4 स्मृती प्रस्थानाविषयी थोडंसं बोला. बरं ठीक आहे. त्याला कनेक्टेड ती गोष्ट येईल. ओके. तर मी असं म्हणत होतो की आपला श्वास हा नैसर्गिकपणे चालतो. म्हणजे नैसर्गिक श्वास म्हणजे काय, मी घेत नाही तो. आपण श्वास घेत नाहीच. हे तुमचा अनुभव आहे, माझा अनुभव असू शकतो. माझा अनुभव आहे, तुमचा असू शकतो की श्वास हा नैसर्गिकपणे आत येतो, नैसर्गिकपणे बाहेर पडतो. आपली काया नैसर्गिकपणे श्वास आत घेते आणि नैसर्गिकपणे बाहेर सोडते. म्हणूनच आपल्या पोटाची, छातीची, पाठीची जी आकुंचन प्रसरणाची क्रिया चाललेली आहे ही चालू आहे. याचा जर बारकाईनं आपण सतीनं अभ्यास केला, जागृतीनं अभ्यास केला तर हे आपल्या लक्षात येतं की आपली काया नॅचरली सहजपणे आपोआप नैसर्गिकपणे ती काय करते, श्वास आत घेते आणि बाहेर सोडते, आत घेते, बाहेर सोडते. त्याच्यामुळे छातीचं आणि याचं पाठीचं आणि ह्या संपूर्ण भागाचं आकुंचन प्रसरण होतं. अशा प्रकारे हे आनापान चाललेलं आहे. आन मी त्याला म्हणतो, शरीर जेव्हा श्वास आत घेतं त्याला आन म्हणता येईल. शरीर जेव्हा श्वास बाहेर सोडतं त्याला अपान म्हणता येईल. कधी-कधी सोयीसाठी मी असाही विचार करतो की हे आनापान केवळ आनापान नाही तर हे काया आनापान आहे. कारण कायाच आनापान करते. तर हे नैसर्गिक आनापान किंवा काया आनापान करता आपण आणि इथे आपल्याला काहीच करायची गरज नाही. आपण फक्त एक द्रष्टा म्हणून, एक विटनेस म्हणून, एक सती म्हणजे ऍक्च्युअली विटनेसच आहे ते. अवेअरनेस आहे. फक्त आपण पाहतो, आपण काहीच करत नाही. आपल्याला काही करायची गरज नाही. श्वास घेण्याची आणि सोडण्याची आवश्यकता नाही. हा नॅचरली चाललेला आहे. परंतु आपल्याला असं वाटतं का मी घेतो, मी सोडतो. पण आपण समजा श्वास नाही घेतला, नाही सोडला, तरी श्वास हा नॅचरली आत येतो, नॅचरली बाहेर जातो. म्हणूनच आपण झोपेत सुद्धा श्वास घेतो आणि सोडतो. जागेपणी तर आपल्याला असं वाटत असतं की मी घेतो, मी सोडतो. परंतु श्वास तर झोपेत पण चाललेला असतो. याचा अर्थ ती ऐच्छिक क्रिया नाहीये. ती अनैच्छिक क्रिया आहे, ती नैसर्गिक क्रिया आहे. आणि हा नैसर्गिक श्वास जर आपल्याला सापडला, जी काया घेते आणि काया सोडते, तो श्वास जर आपल्याला सापडला तर मग त्याच्या आधारे आपण कायेमध्ये एंट्री करू शकतो. कायेमध्ये एंट्री करू शकतो आणि कायेमध्ये एंट्री केल्यानंतर आपली कायानुसतीची म्हणजे अंतर्गत क्रिया जी आहे
ती एक प्रकारे सुरू होते. म्हणजे एक कायेचं भान येतं. कायेची जागृती येते, नॅचरली येते ती. आणि काया ही जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे तिला काहीतरी फील होत आहे. है ना? आपल्या शरीरामध्ये फील होतं, फीलिंग्ज आहेत. फीलिंग्ज आहेत म्हणजे जाणीव आहेत. आणि या फीलिंग, या जाणीवा आपण सुखद किंवा दुःखद या पद्धतीनं पाहतो. न्यूट्रल जाणीवा पण आहेत, परंतु न्यूट्रल जाणीवामध्ये काहीतरी सुखद दुःखद दडलेले आहेत. परंतु आपण सुखद दुःखद जाणीवा आहेत म्हणजे जेव्हा आपण कायेमध्ये एंट्री करतो, प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला जाणीवा सुद्धा जाणवतात, वेदना सुद्धा जाणवतात. सर म्हणजे कायानुपස්සना केल्यानंतर आपल्याला वेदनानुपස්සनेमध्ये उतरायचं असं म्हणायचं तुम्हाला? हा, कायानुपස්සना करण्याची गरज नाही, ती पස්සना होते. कारण अच्छा. तुम्ही जेव्हा कनेक्ट होता, तेव्हा तुम्हाला ते आपोआपच जाणवतं ना. हम्म. कारण काया जिवंत आहे ना, काही काय डेड बॉडी नाही, जिवंत काय आहे. बरोबर आहे. म्हणजे आणि आपण जिवंत थेट काय आहे म्हणजे वेदना आहेत वेदनानुपස්සनेला आतमध्ये. उतरतो. बरोबर आहे. म्हणून आपण जेव्हा म्हणजे तर मला तर असंही वाटतं कधी की ती काया, वेदना, चित्त, मनोधर्म हे म्हणजे इंटरप्रिट करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी वेगवेगळे 4 अंग आहेत. ऍक्च्युअली एकच युनिट आहे ते. बरोबर. एकच युनिट आहे, एकच लाईफ आहे. एकाच याच्यामध्ये इंटरडिपेंडंट अशा ह्या क्रिया आहेत, प्रक्रिया आहेत. यांना वेगळं करता येत नाही. परंतु ते त्याच्यामध्ये उतरण्यासाठी आपल्याला या पायऱ्या म्हणजे किमान कन्सेप्च्युअली क्लिअर असल्या तर आपल्याला थोडंसं सोपं जातं. परंतु मला असंही वाटतं की त्या त्या पायऱ्या नॅचरली येतात. तुम्ही कायेत उतरला की वेदनामध्ये उतरण्यासारखंच आहे. वेदना ह्या डिस्टर्बन्स आहेत, सुख-दुःख आहेत. सुख-दुःखाचं कारण हे आपले इमोशन्स किंवा ज्याला आपण लोभ, द्वेष म्हणतो किंवा चित्त म्हणतो. आणि याचं इंटरप्रिटेशन जे आहे हे मनोधर्मामध्ये चालतं. मनोधर्मामध्ये बाहेरचं पण इनपुट असतं इंद्रियांचं. हे तर आपल्याला वेगळं लक्षात घ्यायची आवश्यकता नाही. कारण डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा याच्या इनपुटवर पण मनोधर्म चालतात. आणि आतून जे काही आपल्याला जाणवतं, दिसतं, ज्याची आपण पස්සना करतो, त्याचं पण इंटरप्रिटेशन आपल्या डोक्यामध्ये चालतं. तर हा सिंपल पॉइंट मला आजच्या प्रसंगी फक्त आपल्याला लक्षात आणून द्यायचा आहे, की नैसर्गिक आनापान जे मी करत नाही, म्हणजे मी घेत नाही, मी सोडत नाही. याला मी दुसऱ्या भाषेत अनात्म आनापान सुद्धा म्हणतो. सर. ओके. अनात्म आनापान. अनात्म म्हणजे नॉट सेल्फ, म्हणजे मी नाही तो. तर अनात्म आनापान म्हणजे नैसर्गिक श्वासच आहे. अनात्म काया आनापान सुद्धा म्हणजे नैसर्गिकपणे काया आनापान करते. आणि ही प्रक्रिया जशी आपण अनुभव घेत जातो, त्याच्यामध्ये उतरत जातो, आपल्याला पुढच्या ज्या स्टेप्स आहेत, या ऑटोमॅटिकली रिअलाईज व्हायला सुरुवात होते. अर्थात हे आपण जितकं सरळ बोलतो, तितकं ते सरळ होतं असं मला म्हणायचं नाही. कारण मनाचं जे विचलन आहे, मनातले जे काही कुशल-अकुशल भाग आहेत, विशेषतः अकुशल भाग आहेत, हे आपल्याला नेहमी विचलित करत असतात, डिस्टर्ब करत असतात. आणि त्याच्यामुळं आपण जे असं म्हणतो, की हा रस्ता असा उजूपटीपन्न म्हणजे सरळ आहे. हा सरळ मार्ग आहे. सरळ मार्ग जरी असला, तरी तो अनुभव घेण्यासाठी सरळ नाही. त्याला आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते, साधना करावी लागते. हे जे लोकं साधक आहेत, त्यांना माहिती आहे. तर मला वाटतं आजच्या दिवशी ही पहिली फेज आनापानसतीतून काया आनापानसतीमध्ये उतरणं गरजेचं आहे. तो अनुभव घेणं गरजेचं आहे. एवढंच मला आजच्या ठिकाणी पॉइंट आउट करायचं होतं. आणि कायेमध्ये उतरलं की सतीपट्ठाणांची परिपूर्णता साध्य होते. आणि सतीपट्ठाणांची अधिकाधिक भावना किंवा साधना केल्याने ती पुढे सप्तबोध्यांगांना परिपूर्ण करते. तर हा सप्तबोध्यांगांचा मुद्दा जो आहे, तो आपण नंतर त्याच्यामध्ये कधीतरी घेऊ शकतो. सतीपट्ठाण आणि सप्तबोध्यांग. सध्या मला जे सांगायचं होतं ते एवढंच, की नैसर्गिक आनापानसतीच्या आधारे, अनात्म आनापानसतीच्या आधारे आपण सतीपट्ठाणामध्ये उतरतो.
त्यातलं पहिलं जे अंग आहे कायानुपස්සना, त्या कायानुपස්සनेमध्ये आपण उतरतो आणि आपलं पुढचं काम आपोआप पुढे चालू राहण्याचा मार्ग मोकळा होतो. तर आजच्या प्रसंगी मला एवढंच सांगायचंय आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं असेल किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल अशी मी आशा करतो. याच्यावर काही कोणाचे प्रश्न असतील किंवा काही चर्चा करायची असेल तर आपण करू शकतो. साधुवाद सर. मुळात हा विषयच खूप गंभीर आहे. हो, जेवढं प्रश्नच नाही. ऐकायला किंवा बोलायला सोपं वाटतं ना, थोडंच ते अनुभवायला किंवा एक्सप्लेन करायला खरंच खूप अवघड आहे. म्हणजे आता अवघड बघा आहे. सरांचे 36 वर्ष डेडिकेटेडली सर याच्यामध्ये समर्पित आहेत आणि ते बोलले की त्यांचे बरेचसे अनुभव जे ते शब्दातीत आहेत, की हो, शब्दही तोकडे पडतात. ॲब्सोल्युटली. हो. पण त्यांनी जे काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर नक्कीच मला वाटतंय की एक आपल्याला वेगळी दृष्टी देणारी आहे. आनापान संदर्भात किंवा ध्यानाच्या संदर्भामध्ये. तर याच्यानंतर मला वाटतं की आपण इंटरॅक्टिव्ह सेशन ओपन करतोय. पण अनम्यूट होऊन प्रश्न विचारू शकता. हां, जयेश भगत सर बोला. हॅलो सर, तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं. पण म्हणजे तुम्ही जे सांगितलं हे नैसर्गिक होतं. तर ही ही जी प्रक्रिया म्हणजे ते पटतं आपल्याला की हे सगळं नैसर्गिक होतं. आनापानसती हां, आहे. हां. तुम्ही जे हं. शब्द वापरले ते सगळं म्हणजे इट नॅचरली हॅपन. पण हां, मग हे हां. आपण म्हणजे आपण आता हे आपण आपल्या या या आपल्या आजच्या पद्धतीमध्ये आपण ते डिस्टर्ब नाही करत का नॅचरली जे आहे ते? म्हणजे आपण जेव्हा जसं बाळ असतं, त्या बाळाला माहिती असतं नॅचरली होतो. तो ऑटोमॅटिक मोठा होतो आणि मग जसा मोठा होतो त्याच्यामध्ये आपण ते हॅलो. सर भगत सर अनम्यूट व्हा प्लीज. चुकून तुम्हाला अ, म्यूट करण्यात आले. हॅलो, येतोय का आवाज? हां, बोला. हां, हां. मला येतो आहे. हां, बोला. सर तुम्ही खूप छान सांगितलं आणि मला खूप पटलं ते, की आपल्यामध्ये नॅचरली असतं सगळं. म्हणजे ते आनापानसती आहे ते नॅचरली होत असतं आपलं. त्यामुळे आपण बघतो, की एक बाळ असतं, हे किती निरागस असतं आणि त्याच्यामध्ये नॅचरली ते होत असतं. म्हणजे आणि जसा तो मोठा होतो, तसं त्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड करत जातो किंवा त्या आजूबाजूच्या वातावरणातल्या किंवा आजच्या संदर्भात जर बोललो आपण, तर त्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड केलं. म्हणजे आपली स्वतःचं मी माझं उदाहरण घेतलं, की माझ्यामध्ये एवढ्या इम्प्युरिटी ॲड झाल्या, की बाबा जसं मी शाळेत गेलो, मग अरे नाही 12वीत एवढे टक्के मिळाले पाहिजे. मग या कॉलेजला ॲडमिशन मिळाली पाहिजे. मग आता लग्न झालं पाहिजे. मग घर घेतलं पाहिजे. मला वाटतं ह्या सगळ्या इम्प्युरिटीज आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण ते नॅचरल हे सोडून जातो. तर तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कसं आपण परत येऊ शकतो आपल्या नेचरमध्ये? पहिली गोष्ट हा जो श्वास नैसर्गिक आहे, हे कळतं ते सतीला. हं, सती म्हणजे जागृती आहे, भान आहे. बरोबर. हो. जेव्हा आपल्यामध्ये अवेअरनेस डेव्हलप होते, हं, तेव्हा कळतं हे नैसर्गिक आहे. हं. आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिस आपल्याला करायची ती सतीचीच करायची. आधार आनापानचा घ्यायचा आहे. आधार कायेचा घ्यायचा आहे. हॅलो. येतंय सर. बोला. ऐकू येतं ना? हां, हां, ऐकतोय हां. सर, ऐकतोय. हां, 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 हां. तर ऍक्च्युअल आपल्याला जी प्रॅक्टिस करायची ती जागृतीची करायची. कारण जागृतीमुळे पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. हं. हां, म्हणजे त्याला मी भानावर येणं म्हणतो किंवा आपण त्याला हं. अवेअरनेस म्हणतो. तर मुख्य प्रॅक्टिस ही सतीची आहे आणि आधार जो आहे तो आनापानचा आहे. नंतर कायेचा आहे. नंतर वेदनेचा आणि तेही आपल्यामध्येच आहे. ते काही कुठून आणायचं नाही. जे बरोबर. हो. नॅचरली घडत आहे, जे आपल्यामध्ये होत आहे, तेच आपण पाहतोय. बरं. आणि हे इच्छाशक्तीच्या बळावर पाहण्याच्या ऐवजी समजून घेऊन म्हणजे दृष्टीनं, सम्यक दृष्टीनं. कारण ही समजून घेण्याची गोष्ट आहे. हं. हे मला असं वाटतं आणि मी तसं करील असं नाही ते. हे समजून घेण्याची गोष्ट आहे आणि आपल्याला हे माहिती आहे, की बुद्ध धम्माची सुरुवात ही मुळातच सम्यक दृष्टीपासून होते. कोणतीही गोष्ट जोपर्यंत बरोबर. समजत नाही, लक्षात येत नाही, हं. समजत नाही, बरोबर. लक्षात येत नाही. करेक्ट. हां. तर समजून घेण्याची हॅलो गोष्ट. सर. हां, बोला.
बोला बोला. जय भीम सर, मनोज तायडे बोलतो हा, औरंगाबादहून. जय भीम जय भीम मनोज तायडे सर. हा जय भीम. सर मी 2012 मध्ये आपल्या धम्मगिरी इगतपुरीला विपश्यना शिबिर केलं 10 दिवसाचं, की जे माझं पहिलं शिबिर होतं. बरं बरं. तर त्यामध्ये माझं पहिलं शिबिर होतं. तर तिथं जेव्हा मी बसलो तर साधारणतः पहिले जे 4 ते 5 दिवस होते, अक्षरशः माझं 4 ते 5 दिवस ध्यानच लागत नव्हतं. मला सगळ्या शारीरिक व्याधी निर्माण झाल्या होत्या. पाठ दुखत होती, गुडघे अच्छा. दुखत होते, मान अच्छा दुखत अच्छा. होती. हा असं हा. वाटत होतं की बाबा उठून दिवसभर जावं. बसायचं, मेडिटेशन करायचं, आपल्याकडून होईल की नाही. पण हा 5 हा. दिवसानंतर सर, जेव्हा मी वारंवार गुरुजींचं जे वचन ऐकत होतो, जे बोलत होते वारंवार, की तुम्हाला ज्या काही संवेदना येतील ते सुखद असतील किंवा दुःखद असतील, ते नैसर्गिक आहे, ते येणार आणि जाणार. तुम्ही फक्त त्याला ऑब्झर्व करत राहा. तर मी त्या वेदना ऑब्झर्व करत गेलो सर, आणि खरं पाहता त्या वेदना जसजशा मी ऍक्सेप्ट केल्या की हे वेदना येतच राहतील, दुखतच राहणार आहे, तर त्याचे जे एपिसोड्स आहे ते वेदना येत होत्या आणि जात होत्या सर. हा. जेव्हा मी माझ्या मनाने ते ऍक्सेप्ट केलं की हे येणार आणि जाणार, तर त्या 5 दिवसानंतर मग मी ते ऍक्सेप्ट करून माझं ध्यान लागायला सुरुवात झाली. हा हा. जोपर्यंत आपलं मन त्या वेदना ऍक्सेप्ट करत नाही की हे वेदना आहेतच, आपल्या शरीरामध्ये आहेत, ह्या कोणी हा. आपल्याला बाहेरून दिलेल्या नाहीये, हा हे आपल्या शरीरामध्येच आहेत आणि हे आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर मग त्याला धरून तुम्ही पुढे पुढे सरकलात का? का आत्मभावानं ह्या माझ्या छान. वेदना आहेत, हे माझ्या वेदना आहेत, आणि मग त्या वेदनांमध्ये अडकून पडलात का? का पुढं चाललंय? कारण पुढं जाणं, पठाण म्हणजे पुढं जाणं नाही आहे. नाही पठाण याचा अर्थ, मी तो एक शब्द सांगतो मी परत थोडासा. प्रस्थान याचा अर्थ आपण बऱ्याचदा फाउंडेशन असा केला जातो. पण मला त्याचं ट्रान्सलेशन असं करणं आवडतं. पठाण म्हणजे प्रस्थान करणे. प्रस्थान म्हणजे काय? जसं आपण म्हणतो ना, गाडी प्रस्थान करते, पुढे जाते. एक स्टेशन सोडून पुढे जाते ती. हा हा तर प्रस्थान म्हणजे पुढे जाणे. तसं सती पठाण हा. म्हणजे सती आनापान मधून कायेमध्ये, कायेतून वेदना, वेदनेतून चित्त, चित्तातून मनोधर्म, अशा प्रकारचे संपूर्ण अस्तित्वाला व्यापते. जसं आपण एखादं पीठ मळतो आणि पिठामध्ये पिठात पाणी टाकतो आणि पीठ मळतो. तर जसं ते पीठ आणि ते पाणी एकरूप होतं, तसं सती आणि आपलं अस्तित्व, म्हणजे हे नामरूप अस्तित्व, हे एकरूप झालं पाहिजे. ती समाधीमध्ये ते आलं पाहिजे. कारण अष्टांग मार्ग पण हे सांगतो, की समाधीसाठी सती आहे बघा. अष्टांग मार्गामध्ये काय सांगितलंय? बरोबर आहे. शेवटी समाधीसाठी सती आहे आणि सतीसाठी व्यायाम केला पाहिजे, म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत. आणि व्यायाम, आणि त्याच्यासाठी बरोबर आहे. आपली जी लाईफस्टाईल आहे, आजीविका जी आहे, जीवन जगण्याची जी पद्धती आहे, ती सम्यक पाहिजे. ती योग्य, ती समजदारीची पाहिजे. सम्यक म्हणजे एक प्रकारची समजदारी आहे ती. अंडरस्टँडिंग आहे ती, म्हणजे ते एक भान आहे. तर ती लाईफस्टाईल आपली तशी पाहिजे. आपले कर्मांत चांगले पाहिजेत, आपली वाणी चांगली पाहिजे, आणि हे सगळं करण्याचा संकल्प केला पाहिजे. परंतु हा संकल्प आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्यामध्ये योग्य समज असेल, योग्य दृष्टी असेल, उचित समज असेल. तर अनुभव येतात ही चांगली अगदी गोष्ट आहे. बरोबर. अनुभव येतात ही चांगली गोष्ट आहे. परंतु अनुभवात आपण अडकतो का? कधी-कधी अडकण्यामुळे प्रॉब्लेम होतात. कारण त्याच्यात आपल्याला आनंद मिळतो आणि आनंद आपल्याला आवडतो. परंतु आपण तिथं अडकून पडतो आणि पुढचं जे संशोधनाचं जे काम आहे, पुढचं दुःखमुक्तीचं जे काम आहे, ते थांबलं जातं. म्हणून मला वाटतं गुरुजी पण संवेदनांमध्ये अडकू नका अगदी असं बरोबर सांगतात आहे. वारंवार. परंतु त्याच्यातून आपण कसं हो. अडकणार नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि ती गोष्ट आपल्याला अनात्मेमुळे लक्षात येते, असं मला म्हणायचंय. ओके. जय भीम अश्वजित सर. जय भीम समरवीर. जय भीम. समरवीर जय भीम. हा खूप छान सांगितलं. हा हा.
ते खूप छान झालं. हा हा, धन्यवाद धन्यवाद. हा काही प्रश्न आहे का आपला मंजुश्री सर? हा हा, तुमचं नाव मंजुश्री आहे का? हो, तुमच्या खाली अश्वजित आहे. मंजू अच्छा अच्छा, मुलगीच आहे. बरोबर मुलगीचा बरोबर. लॅपटॉप आहे. हा हा हा, चांगलं लॅपटॉप वाटलं. मुलगीच आहे हो. हा हा, तुम्हाला हा. पाहून चांगलं वाटलं, आनंद वाटला. हा, गुड गुड. हा मेश्रामांचा काहीतरी प्रश्न आहे. सर जेबी मी वैशाली बोलते. वैशाली मेश्राम मॅडम. हा अच्छा वैशाली बोरकर अच्छा नागपूरवरून. अच्छा अच्छा, वैशाली बोरकर मॅडम, बोला बोला. जय भीम. हा खूप खूप धन्यवाद सर हा हा. आणि खूप खूप साधुवाद तुमच्या प्रवचनाला. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला समजावून सांगितलेलं. आज उपवासाचा दिवस आहे. हा हा हा, परत तुमच्या कार्याला अनेक साधुवाद सर. धन्यवाद. प्रॅक्टिस करा, हो, प्रॅक्टिस येस सर. करा, प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला पण प्राप्ती हो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. साधू साधू साधू. आणि तुम्ही कुठे असता सर? सर मी अहमदनगरला असतो मॅडम. मी बरं बरं बरं, मी म्हटलं अहमद नागपूरला जर असते तर तुम्हाला विहारात हा. बोलवलं असतं मी. आता काय छान आता काय पद्धतीने. आता याच्यामुळे मोबाईल मुळे सगळं जग जवळ आलंय आता. आता हो, काय पण नागपुरात. आपल्या हा. धम्म आई भगिनी त्या इतक्या हायटेक नाही ना, तो एक प्रॉब्लेम बरोबर. आहे. हो हो, बरोबर. येऊन जाईल, एकदा नागपूरला येऊन जाईल. बरं बरं बरं, तुमचा नंबर मला हवा होता. बरं 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 बघते मी बरं. कसं. हा, 93 25 10 23 68. 93 25 10 93 ते 25 10 68. 23 68. बरं बरं, हा हा ठीक आहे थँक्यू मेश्राम सर थँक्यू. विचारा. मेश्राम हा, सर. थँक्यू धन्यवाद. सो मच हा सर. हा हा, सरांनी जय नंबर जय टाकलाय बघा. अतुल सरांनी नंबर टाकलाय. हा 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 जय भीम सर. हा, हो जय हो, भीम, जय जय भीम भीम. सर. माझं जय नाव भीम. पंकज मेश्राम आहे. हा मला हा प्रश्न हा विचारायचा होता सर, की जेव्हा आपण आता म्हणतो आहे की हे सगळं कोहिजिव्ह युनिट होतं, एक युनिट म्हणून काम करतं, म्हणजे तुमची हा काया झाली, वेदना झाली, चित्त झालं, हे जे सगळं एकत्र येऊन काम करतं, असं जेव्हा आपण म्हणत आहे तेव्हा आपली ही प्रज्ञा जागृत होण्याची स्टेज आणि याच्यामध्ये काही डिफरन्स होतो आहे, की तुम्हाला तेच म्हणायचं आहे, की अजून काही वेगळं होत आहे? तेच आहे ना, दुसरं काय. त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्हाला बोध होतो अस्तित्वाचा, नाही, पण ही जगण्या प्रत्येक जीव एका स्टेजमध्ये जीवन. वेगवेगळी होणार आहे सर, की वेगवेगळं काही हे होणार आहे, की समजा आता आपल्याला श्वासाची माहिती झाली, हा श्वासाची आपल्याला माहिती झाली, की हा नैसर्गिक येत आहे, नैसर्गिक येत आहे, नैसर्गिक येत आहे, असा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा आपल्याला कायानुपස්සना झाली अशासारखं आपण म्हणू शकतो. नाही नाही नाही, कसं मग? फक्त आनापान सती पाहून तुम्हाला कायानुपස්සना होणार नाही. तुम्हाला काया आनापान करते हे लक्षात आलं पाहिजे. हे काया आनापान करते याचं भान आलं पाहिजे. याच्याबद्दल अवेअर झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे. आणि नॅचरली कायाच आनापान करते ना. बघा ना, तुम्ही स्वतःच अनुभव घ्या. आपलं शरीर श्वास आत घेतं, शरीर श्वास बाहेर सोडतं. म्हणून आपल्या पोटाची हालचाल होते, छातीची हालचाल चाललेली आहे, पाठीची हालचाल, हे जे काही नॅचरली आकुंचन प्रसरण चाललेलं आहे, ती श्वासासाठी चाललेलं आहे ना. म्हणजे एक काम, शरीराचं एक काम आहे ते. बाकी अनेक कामं आतमध्ये चाललेली आहेत. सर्क्युलेशन आहे, हार्टचं काम चाललंय, डायजेशनचं काम चाललेलं आहे, किडण्यांचं काम चाललंय, आणि मज्जासंस्थेचं काम चाललंय, डोक्यापासून खाली पायापर्यंत. नाही सर, माझा प्रश्न असा होता, की आपल्याला प्रज्ञा तेव्हा जागृत होते असं म्हणायचं आहे का तुम्हाला, की जेव्हा हे सगळे कोहेजिव्ह युनिट ऍज अ सिंगल युनिट आहे असं आपल्याला जाणीव होतं तेव्हा? सिंगल युनिट, एक युनिट तेव्हा तुम्हाला जाणवतं जेव्हा तुम्ही युनिटचे वेगवेगळे हिस्से तुम्हाला लक्षात येतात. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या शहराचा अभ्यास करायचा असेल, समजा तुम्हाला परभणीला जायचंय, परभणी तुम्हाला पाहायचंय, तर एकदम परभणी तुम्ही पाहू शकत नाही. तुम्ही रेल्वेने उतराल का एसटीने उतराल, तर आधी एसटी स्टँड दिसेल, मग तिथून बाहेर आल्यावर मग दुसरा रस्ता दिसेल. आणि समजा आता अतुल सरांसारखे गाईड असतील तर ते मला सांगतील, हा रस्ता आहे, ही बिल्डिंग आहे, हे याचं ऑफिस आहे, ती ही बाग आहे, हे आहे, ते हे आहे. असं करून ते मला संपूर्ण परभणी जेव्हा दाखवतील तेव्हा त्याला परभणी म्हणणार मी. पण परभणीचे हिस्से, परभणीचे जे पार्ट्स आहेत, शहराचे जे भाग आहेत, हे मला एक एक करून पाहावे लागतील. तसं जेव्हा आपण आतमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला एक एक पुर्जा, एक एक हिस्सा
आपल्याला सतीने जाणवतो, जागृतीने जाणवतो. म्हणजे त्याला कदाचित आपण नाव पण देऊ शकणार नाही किंवा नाव माहिती नाही. कारण आतमध्ये जे काय आहे समजा त्याचं नाव आपल्याला, परंतु काहीतरी वेदनांमुळे ते जाणवतं ना काहीतरी, काहीतरी आहे ते. आणि मग नंतर जितकं आपण खोलात उतरू मग ते पुढचं जे काम आहे ते आता ज्यांना बोधीप्राप्ती होते त्यांना ते कळत असेल. आपण अजून त्याच्यात नाही आहोत. परंतु आपला उद्देश तोच पाहिजे. बुद्धानं हे जे म्हटलेलं आहे, की प्रत्येकाला बुद्धत्व शक्य आहे, याच्यावर आपला विश्वास पाहिजे. याला मी श्रद्धा म्हणतो. याला मी श्रद्धा म्हणतो. ज्याला हे पटतं, की मला सुद्धा ती गोष्ट लक्षात येऊ शकते, अनुभवाला येऊ शकते, हे ज्याला पटतं त्यालाच बुद्धाचा मार्ग चालता येतो. ज्याला शंका आहे, ज्याच्यामध्ये विचिकिच्छा आहे, की नाही हे आपलं काम नाही आणि हे आपल्याला जमणार नाही, तर मग तो फक्त इन्फॉर्मेशन मध्ये, माहितीमध्ये आनंद घेईल. धन्यवाद सर, खूप छान समजावून सांगितलं. थँक्यू. हा 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 भगत सर बोला. भगत सर बोला. हा हॅलो सर, मला म्हणायचं होतं तुम्ही जसं आता सांगितलं की आपण सगळे पुरते ओळखले पाहिजे, म्हणजे ही एक युनिट आहे कळायसाठी. तर डॉक्टर लोक जे अभ्यास करतात ते पण हेच आहे का? मग डॉक्टर लोक पुर्जे फाडून टाकतात. आपल्याला फाडायचं वेळायचं काही नाही. आपल्याला वेदनांच्या आधारे सतीला जे काही जाणवतं, ज्या जाणीवा होतात, फिलिंग म्हणजे जाणीवा होतात, ह्या जाणीवांच्या आधारे आपला मार्ग पुढे जातो. लक्षात घ्या. अच्छा. कारण आपण जिवंत आहोत आणि जिवंत माणसाला, जिवंत प्राण्याला जाणवतं, जाणीवा होतात आणि जाणीवांच्या आधारे तुम्हाला पुढे जाता येतं. आता उदाहरणार्थ श्वासाची जाणीव झाली, तुम्ही थोडस आणखीन आतमध्ये गेलात तर तुम्हाला हार्ट बिटिंगची जाणीव होईल किंवा सर्क्युलेशनची जाणीव होईल किंवा संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण चाललंय याची जाणीव होऊ शकते किंवा तुम्हाला डायजेशनची जाणीव होईल किंवा सुखदुःख जे आहेत त्याची पण जाणीव होईल. कुठं काय दुखतंय का, कुठं काय सुखदायक अनुभव आहे का. म्हणून ते पुढचे जे प्रीती, सुख वगैरे हे जे काही सप्तबोध्यांगामध्ये सांगितले ना, त्याचा आपण अभ्यास करूया नंतर. परत एक सत्र आपल्याला मला वाटतं घ्यावं लागेल त्याच्यावर. तर हे अनुभव आपोआपच येतात पुढे आणि ते आणण्याची, ओढून ताडून आणण्याचा विषय नाही येतो. ते मार्गातल्या स्टेशनासारखं आहे. ते मार्गातल्या स्टेशनासारखं आहे. मी इथून नगरहून निघालो आणि परभणीला गेलो, तर मध्ये, आता मी कधी परभणीला गेलो नाही, तर अतुल सर मध्ये कोणती गावं लागतात? अतुल सर. हा सर, तुमचा हॅलो. आवाज क्लिअर नाही आला. परत सांगा प्लीज. मला नगरहून जर गाडीनं परभणीला यायचं असेल तर मध्ये कोणती 1-2 स्टेशन सांगा मला. बीड लागेल, अंबाजोगाई लागेल, ओके. लागेल. ओके. आता मी नगरहून परभणीला जायचं ठरवलं तर मला ह्याचा विचार करायची गरज नाही. मला बीड लागेल आणि अंबाजोगाई लागेल. ते येणारच आहे, कारण त्या मार्गात ते स्टेशन आहेत तिथे. तसं जेव्हा आपण आत उतरतो तेव्हा आपल्याला ही जी कायच एकदा उतरलो का ते वेदना जाणवणारच आहेत. चित्त म्हणजे विचलन करणाऱ्या ज्या इमोशन्स आहेत का, तुमचं जे लोभद्वेष आहेत हे तुम्हाला जाणवणारच आहेत. कारण ते तिथंच आहेत. त्याच्यामुळे डिस्टर्बन्स आहे, त्याच्यामुळे दुःख आहे, हे तुम्हाला जाणवणारच आहे. तुम्हाला प्रक्रिया जी आहे, वितर्क विचार, ही तुम्हाला जाणवणारच आहे. कारण ते तिथंच आहे. हे सगळं इंटरकनेक्टेड आहे ते. ह्याचा अर्थ म्हणजे सगळ्यांचा अनुभव सारखा असेल का? आता बुद्धानं पण ही गोष्ट अशी क्लिअर केलेली आहे, का मार्ग दाखवलाय तुम्हाला, पण तुम्ही त्या मार्गाने तसंच चालाल तर दिसेल. पण कधी कधी मन चंचल असतं. नाही हे जरा बरं दिसतंय इकडं, नाही हे जरा बरं दिसतंय, नाही हे गुरु जरा चांगलं सांगतात, ह्या पुस्तकात जरा बरं लिहिलंय, असं आपलं जर भटकंती चालू असेल तर आपली प्रॅक्टिस थांबते मग किंवा डायव्हर्ट होते. म्हणून कसं आहे, समजून घेणं आधी गरजेचं आहे आणि समजून घेतल्यानंतर त्याप्रमाणे चालण्याचा संकल्प केला पाहिजे.
आणि त्या पद्धतीने ते चाललं पाहिजे. परंतु आपल्याला आपल्या मनात विचार प्रक्रियांचं किंवा एकूण अस्तित्वाचं भान नसल्यामुळं, जाणीव नसल्यामुळं, सती नसल्यामुळं आपलं मन इकडं-तिकडं भरकटतं आणि भरकटल्यामुळं आपला मार्ग सुटतो. कळून सुद्धा सुटतो. म्हणून बऱ्याच लोकांना मला वाटतं बऱ्याच लोकांचा अभ्यास झालेला असतो. कळालेलं बरंच काही असतं. परंतु ते 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष झाल्यानंतर ते म्हणतात, "अरे हे अजून जमतच नाही. हे ध्यान लागतच नाही." पण ध्यान ही लागण्याची गोष्ट नाहीच आहे असं माझं मत आहे. ध्यान कधीच कोणाचं लागत नसतं. प्रश्न विचारा का? मला प्रश्न विचारा का नाही ध्यान लागत? मला बरं, का नाही प्रश्न लागत आहे? त्याचं कारण असं आहे, माझं असं मत आहे किंवा माझा असा अनुभव आहे, तुमचं मन म्हणजे ध्यानच आहे. आपल्या मनात जे विचार चालतात, वितर्क विचार, तर एकाने मला आता वर्गामध्ये असं म्हटलंय, की इंटरनेटवर असं सांगितलंय, की आपल्या मनामध्ये दररोज 80,000-90,000 हजार विचार येऊन जातात. आज दुपारीच एका मित्राने मला सांगितलं, की "नाही, ते 80,000-90,000 हजार नाही, एका एका क्षणात हजारो विचार येऊन जातात" म्हणे. म्हटलं, आता मला तेवढी अतिशयोक्ती म्हणजे करणं बरोबर वाटत नाही. जे काय आहे, पण इतके विचार आपल्या मनामध्ये असतात, तर विचारांचा जो विषय म्हणजे वितर्क असतो, त्या वितर्कामध्ये हे विचार इतके व्यस्त असतात, का ते मला असं वाटतं ते ध्यानच चाललंय मनाचं. अनैच्छिक ध्यान. आणि ह्या अनैच्छिक ध्यानाचाच आपल्यावर एक प्रेशर असतो असं मला वाटतं. आणि त्याला मोटिव्हेट करणारे आपले भावना असतात, इमोशन्स असतात. तो भाग वेगळा म्हणजे चित्त असतं. चित्त मनाला मोटिव्हेट करतं. विचारांना आणखीन जास्त गतिमान आणि कॉम्प्लिकेटेड बनवतं आणि म्हणून तो प्रेशर वाढत जातो आणि त्या प्रेशरमधून बाहेर येण्यासाठी असं सांगितलं जातं, की विशिष्ट ठिकाणी ध्यान लावा तुम्ही. म्हणजे त्याच्यावर कार्य करण्याऐवजी त्या डिस्टर्बन्सवर, विचलनावर कार्य करण्याऐवजी आपल्याला दुसरीकडे आपलं मन अडकवायला सांगितलं जातं. ही गोष्ट मला वाटतं थोडीशी खटकते मला. बुद्धानं हे ध्यान साधनेचा जो मार्ग आहे, हा सतीकडे वळालेले आहेत ते ध्यान मार्ग सोडून. म्हणजे ध्यान सुटत नाही बरं का. म्हणजे मला असं म्हणायचं नाही, की ध्यान बंद होतं. ध्यान बंद नाही होत कधीच. मन हे ध्यान करतच. कुठे ना आता तुम्ही माझं ऐकता म्हणजे इकडे ध्यानच लागलं ना तुमचं. बरोबर आहे. आणि तुमच्या मनात आणखीन काही चाललेलं असेल समजा तर हे कधी संपणार, मला भूक लागली, तर तुमचं ध्यान तिकडे पण जाऊ शकतं. हो, बरोबर. नाही, ह्यालाच तर धरून आता एक दुसरा प्रश्न उद्भवला मला. आता सपोज हां, हां. मी ध्यान करतोय. ध्यान हां, हां. म्हणजे नुसतंच बाबा आनापानसती म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, की श्वास कुठं लागतो, कुठं टच करतो ते बघायचं. सपोज मी काम करतोय आता, घरी बसून मी काम करतोय आणि त्या कामात मी गुम झालो. अरे बाबा नाही मला हे सोडवायचंच आहे. तर मी ते संपेपर्यंत ना 2-3 तास लागतो त्याच्या मागे आणि मी ते संपवतो. ते सक्सेसफुली संपवतो. तर ही पण ध्यान साधना नाही होऊ शकत का? मग ध्यानच आहे ना ते मग. जिथं तुमचं हां, अटेन्शन जातं, जिथं तुमचं लक्ष हां. जातं, अटॅच होतं, अटॅच. बरोबर आहे. हो, मला तर कधी-कधी वाटतं तृष्णा पण ध्यान करते. हो. नाही तृष्णेच्या तो खूप विषय ते अटॅच होते ना. हो, बरोबर. हं. परंतु कुशल ध्यान कुशलता ज्या असतात ते त्या विषयावर अटॅच असतात विषयामध्ये. परंतु समजून उमजून त्याच्यामध्ये एक प्रकारचं काय म्हणतात जागृतीच्या आधारे एक प्रकारचं रिडक्शन येतं रिडक्शन. म्हणजे ती जी भटकंती आहे ती सतीमुळे, जागृतीमुळे कमी होते. धम्मपदामध्ये एक गाथा सांगितली आहे. ती गाथा अशी आहे, की जसं पाण्यातून बाहेर काढलेला मासा, पाण्यातून जमिनीवर काढलेला मासा जसा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो, तसं हे मन माराच्या म्हणजे वाईटाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी धडपडतं. का तर तिथं हां. त्याला यातना होतात. म्हणजे खरं म्हणजे मन स्वतःच मुक्त होण्यासाठी धडपडतं. हो. परंतु त्याला एवढ्या याच्यामध्ये इतक्या विषयांमध्ये त्याला उसंत मिळत नाही. त्याला अशी स्पेस मिळत नाही. ती स्पेस जी आहे ती सतीमुळे, जागृतीमुळे मिळते. वॉव! आणि आपला प्रश्न सुटायला सुरुवात होते. परफेक्ट. हं, हं. थँक यू असं सर. आहे. हं, हं.
आपण कोण बोलत होता? मेश्राम सर का बोरकर कोण बोलत होता? नाही, मी जयेश भगत सर. हा, जयंत भगत. हा, तुमचं नाव इथं आलं नाही म्हणून म्हटलं. हा. फार छान प्रश्न आहेत आपले सगळ्यांचे. थँक्यू सर. आणखी कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? महानाग सर, वेटिंग फॉर यू. कोण? महानाम सर. वा वा. हा हा हा. तर आपलं काय मत आहे महानाग सर जे काही महानाम सरांना शेअर करतायत? महानागरत्न. हा, महानगर. मी त्यांना एकदाच ऐकलं ह्याच्यावर, थोडस ऐकलं पण मी कारण त्या दिवशी माझं इंटरनेट खराब होतं ना, आणि मला त्यांना पूर्ण ऐकता नाही आलं, थोडंसंच ऐकलं त्यांचं. आता महानागरत्नाचं नाव आहे आणि त्यांचा अनुभव मोठा आहे, आणि म्हणूनच लोक त्यांना अप्रिशिएट करतात. आणि मला जरी त्यांच्याविषयी जास्त माहिती नसलं किंवा प्रत्यक्ष अनुभव घेतला नसला तर आय हॅव टू अप्रिशिएट. त्यांचं पुनरावलोकन करतो मी की ते धम्म प्रचारासाठी किंवा त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी ते खूप धडपड करतात. आणि नाही, आपल्या सरांनी, कमलवीर सरांनी चांगलं सांगितलेलं आहे. जय भीम सर. हा, जय भीम, जय भीम. हा, मी ऐकत आहे सर्व तुमचं लेक्चर ऐकलं. अतिशय चांगलं सांगितलं तुम्ही. त्याच्याबद्दल काही दुमत नाही. फक्त या ठिकाणी 2 गोष्टीची क्लॅरिटी होणं आवश्यक आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे अशी की जे तुम्ही सांगितलं की प्रत्येक जे स्टेजेस असतात त्या आपोआप वगैरे येतात, तर ते इथपर्यंत ठीक आहे. पण शेवटी कसं असतं, या स्टेजेस जे असतात सर्वांसाठी समान अनुभवाचे असतात. ज्याप्रमाणे बर्फाचा स्पर्श झाल्यानंतर सर्वांना थंड अनुभव येतो किंवा उष्णतेचा अनुभव झाल्यावर सर्वांना गरमतेचा अनुभव येतो, त्याच प्रकारे धर्माची साधना धर्माच्या पद्धतीने जर केली तर अनुभव सर्वांचे सारखेच असतात. आणि अनुभव सारखे असल्यामुळे अरहत पदाचे मार्गफलाचे 2 भिक्षूंमध्ये मग कधी वाद नाही झाला. लाखो भिक्षू एकत्र राहायचे पण ते वाद नव्हते करत, कारण अनुभवांमध्ये समानता होती त्यांच्या. ठीक आहे, तर हे अनुभवांमध्ये समानता म्हणजे धर्मातली समानता आहे वास्तविक पाहता. मैत्रीची भावना प्रत्यक्षपणे जर आपण केली तर तो अनुभव कोणी कितीही 10 लोक जरी मैत्री भावना करीत 10 लोकांचा अनुभव तो जेमतेम सारखाच राहतो. तशाच सारखं आनापान सती असेल किंवा मरणानुसती असेल, कायगता सती असेल, तर त्याही अनुभवाच्या बाबतीत आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये समानता असते. ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का जेव्हा आपण सती हा शब्द वापरतो ना, हा भाऊ ठीक आहे. तर सती हा शब्द जेव्हा आपण वापरतो तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहते की स्मृतीचा अर्थ 2 अर्थाने आपण घेतला पाहिजे. बुद्ध धर्मामध्ये 2 अर्थाने तो अर्थ येतो. त्यापैकी पहिला अर्थ आहे त्याला आपण स्मरण शक्ती म्हणतो किंवा स्मरण म्हणतो, आणि दुसरा अर्थ आहे तो सजगतेशी संबंधित आहे. तर आपल्याला स्मरण आणि सजगता या दोन्ही गोष्टी स्मृतीची भावना करताना आवश्यक असते. कारण स्मरण म्हणजे कशाचं स्मरण असते, तर हे कुशल आहे, हे अकुशल आहे, हे निर्दोष आहे, हे दोषयुक्त आहे, हे सत्य आहे, हे असत्य आहे. तर ही जी काही एक समजून घ्यायची एक पद्धती असते, लक्षात ठेवायची पद्धती असते, ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि अशी असल्यानंतर मग आपण त्याच्याप्रती सजग राहायचं शिकतो. कारण कसं आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात, ही गोष्ट जरी बरोबर असली, परंतु आपण जेव्हा स्मृतीमध्ये प्रतिस्थापित होतो तर त्यावेळेस आपण फक्त कुशल चित्ताची एकाग्रता निर्माण करू शकतो. म्हणजे आपल्या मनामध्ये फक्त कुशल संकल्प आणि विकल्प येतील, कुशल वितर्क आणि विचार येतील, आणि ती प्रॉम्प्टनेस किंवा ती जी क्षमता आहे ती आपल्यामध्ये नक्कीच येत असते सजगतेमुळे. परंतु जर आपल्याला जर कुशल काय अकुशल काय आणि ते कशा प्रकारे चित्तामध्ये उत्पन्न होतं नष्ट होतं याची जर बरोबर जाणीव जर करता नाही आली तर आपण काय मग प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत जरी सजग जरी राहिलो तरीही आपण अकुशल कर्म करू शकतो. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, एक्झाम्पल आहेत आपल्याकडे निसर्ग. जसं ओशोंचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. ओशोंचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. ओशो हे फार ज्ञानी व्यक्ती होते. आपल्या भारतामध्ये तेवढा महान व्यक्ती हा आधुनिक काळामध्ये दुसरा कोणता झालेला नाही आहे. ध्यानाच्या क्षेत्रामध्ये आणि प्रवचनाच्या क्षेत्रामध्ये, दर्शनशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे 650 पेक्षा जास्त बुक्स आहेत. परंतु जेव्हा आपण त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करतो, म्हणजे त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलेले जे काही लोक आहेत त्यांनी जेव्हा त्यांचं चरित्रात्मक काही गोष्टी लिहिल्या तर आपल्याला ही गोष्ट दिसून पडते त्यांच्या जीवनचरित्रामध्ये
की त्यांच्यामध्ये एक लोभाची प्रक्रिया होती. जे लोक श्रीमंत असायचे, त्यांचे जे डोनेशन्स द्यायचे त्यांना ते जवळ करायचे. पण जेव्हा त्यांच्याकडला पैसा संपला किंवा काही झालं तर लगेच ते त्यांच्यावर काय दोषारोपण करून म्हणा ते दूर सारायचे आणि नवीन श्रीमंत लोकांना आकृष्ट करायचे. तर हा जो त्यांचा स्वभाव आहे किंवा ही जी त्यांची गोष्ट आहे, तर ते या बाबतीत जर समजा सजग असतील, परंतु ते ही गोष्ट कुशल आहे की अकुशल आहे याच्या बाबतीत जर ते सजग नसल्यामुळे ते त्यांच्या नाशास कारणीभूत ठरलेले प्रसंग आहेत. म्हणजे आता ते कसं आहे, तुम्ही आता सर बोलू का मी बोला बोला. आता कसं आहे, तुम्ही प्रश्न तुम्ही निर्माण केला आणि उत्तरे तुम्ही दिलं, पहिली गोष्ट. कारण आता ओशोंच्या नाही मी उदाहरण एक्झाम्पल सांगितलं. उदाहरण बरोबर दिलं, उदाहरण अगदी बरोबर दिलं. म्हणजे ते फार हुशार होते, प्रवचनात पुढे होते, त्यांचा कुणी हात धरू शकला नाही, परंतु त्यांना स्वतःचं भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळे, जागृती नसल्यामुळे ते त्याच्यामध्ये फसले. तुम्ही दुसरा जो मुद्दा सांगितला की कुशल अकुशल समजलं पाहिजे, तर सतीला जागृतीला कुशल अकुशल समजतं. जसं मगाशी म्हटलं की मासा स्वतःच काय म्हणतात, मासा जसा स्वतःच पाण्यामध्ये जाण्यासाठी धडपडतो, मन स्वतःच अकुशलातून बाहेर येण्यासाठी तडफडतं, कारण त्याला त्याच्यामध्ये यातना होतात. वाईटामध्ये यातना, वाईट माणसाला सुद्धा असं वाटतं की वाईट वागू नये. त्याला जर भान आलं, जागृत झालं. आणि अंगुलीमाल कशामुळे बाहेर पडला? बुद्धानं त्याला जाग केलेलं आहे, भानावर आणलेलं आहे, आत्मभान निर्माण झालेलं आहे, म्हणून त्यांनी हत्यार टाकलेलं आहे. तर कुशल अकुशल जे आहे ते सतीला दिसतं, त्या जागृतीला दिसतं. दुसरा तुमचा जो मुद्दा आहे स्मरण, तर मला वाटतं स्मरणाची पण सती येते. सती जर आलं, भान आले, तर आपल्या स्मरणात ज्या गोष्टी आहेत मेमरीमध्ये त्या पण जाणवतात ना. तर सतीमुळे ती गोष्ट आपल्याला जाणवते. आणि दुसरा एक मुद्दा तुम्ही जो सांगितला की सर्व भिक्षू सारखे आहे, तर मला असं वाटतं की बुद्धाच्या काळामध्ये ह्यांना देवदत्तांनी बुद्धाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही सर्व भिक्षू सारखे आहे असं नाही म्हटलं मी. जे अर्हत मार्गफल प्राप्त भिक्षू जे करतात समजा, मग ते त्यांच्यामध्ये सर्व धर्मांमध्ये समानता असते. त्याच्यामुळे त्यांच्यात कधी वाद नाही होत, कारण त्यांना त्यांच्या धर्मांचा समान अनुभव असतो. नाही का, मी बाह्यात्कारी भिक्षूंबद्दल नाही बोलत, ते तर वेगळे वेगळे राहणार असते त्यांच्या कर्मानुसार. नाही ते त्यात अर्हत मार्गावर असतील तर त्याच्यात मतभेद होण्याचं काय कारण, कारण ते त्या मार्गावर आहेत, ते फॉलो करतात. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू. छान वाटलं तुमचं ऐकून, तुम्हाला मी पाहायला उत्सुक होतो. छान झालं. गुड, थँक्यू. बोला डीएम कांबळे सर, बोला. तुमचा काय प्रश्न आहे डीएम? डीएम कांबळे म्हणजे कल्याणचे? नाही सर, औरंगाबादचे मित्र आमचे. औरंगाबादचे मित्र, अच्छा बरोबर. हॅलो सर. डीएम. मी राजेंद्र कांबळे बोलतोय, कोल्हापूर. अच्छा, राजेंद्र कांबळे, कोल्हापूर. बोला. चेहरा का नाही दिसत तुमचा? व्हिडिओ बंद आहे. अच्छा, व्हिडिओ बंद आहे. ओके. सर, जे आता आपण आनापानसती ध्यान करतोय, श्वासावरती केंद्रित आपण एखादा स्पर्शबिंदू पाहतोय आणि त्याच्यावरती ध्यान करतोय, त्यानंतर विपश्यनाही करतोय की आपण शरीराची वेगवेगळी हालचाल पाहतोय. तर ह्याच्यामध्ये आपण बरेच वर्ष ह्या गोष्टी करतोय, तर ह्या ध्यानाला आपण काय म्हणू शकतो? तर आपण मला असं वाटतं की तुलना करत बसण्यात काही पॉइंट नाही, कारण तुलना म्हणजे कसं होते, त्याचा अर्थ वेगळा होतो किंवा वेगळा घेतला जाऊ शकतो. तुम्हाला कसं असतं, अनुभवातूनच ठरवायचं असतं की योग्य काय अयोग्य काय. अनुभव हाच गुरु आहे. त्यामुळे कोणाचा चुकीचा आणि बरोबर असा प्रश्न नाही येतो. शेवटी ज्याला जसं सापडलंय, समजलंय, ते तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आलं का लक्षात? त्यामुळे मला इतरांशी तुलना करण्याचं मला वाटतं योग्य नाही. ते काय अतुल सर बरोबर सांगतो मी? पण सर मला असं मला फोन आला होता त्यामुळे. बरोबर. ठीक आहे. बोला राजेंद्र कांबळे सर, बोला. कायानुसतीबद्दल जे आपण बोलतोय ना सर, तर त्याचे अनुभूती कशी आहे सर? त्याची काय?
कायानुसती आपण जर ध्यान करू, हा म्हणजे मनामध्ये जे चाललेले विचार आहे त्या विचाराबाबत असेल, शरीराबाबत असेल, मनाबाबत असेल किंवा इंद्रियाबाबत असेल, हे जी काही कायाने जागृती आहे त्याचा अनुभव कसा आहे सर? म्हणजे अनुभव आपण कसा घेऊ शकतो त्या गोष्टी? अनुभव कसा येईल घेऊ शकतो का? तुम्हाला तुम्ही जर मला विचारलं की बा साखर साखर गोड कशी लागेल मला, तर मी नाही सांगू शकत आहे. खाऊन पहा. अनुभव कसा येईल तर अनुभव घ्यावा लागेल ना, त्या मार्गाने जावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल आणि तो अनुभव येणार. कारण तो अनुभव तुमच्यातच आहे, तो फक्त तुम्हाला तो शोधायचा आहे, तुम्हाला त्यात उतरायचंय. मग तो प्रत्येक क्षणाला घेतला पाहिजे का सर? म्हणजे आधी त्या ध्यान आधी तुम्ही आता प्रॅक्टिस सुरू करा. पहिली गोष्ट मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की नैसर्गिक श्वासामध्ये उतरण्याचा आधी सराव करा. जो आपण श्वास घेत नाही, सोडत नाही, तो नैसर्गिकपणे आत येतो, जातो. आपली काया आनापान करते. ज्याला मी अनात्म आनापान म्हणतो, की आपला आपला मी हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. सत्काय दृष्टी आहे ती. मी ही सत्काय दृष्टी आहे आणि ती फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट करते. तोच पहिला अडथळा आहे. आपल्याला माहिती असेल 10 बंधनातला 10 संयोजनातला पहिला अडथळा हा सत्काय दृष्टीचा. आणि तो सत्काय दृष्टी म्हणजे सेल्फ यू, मी हे शरीर म्हणजे मी आहे. शरीर काय मी आहे? आपण काय ठरवून जन्म घेतलाय? ठरवून श्वास घेतो का? ठरवून आपलं हार्ट बिटिंग चाललंय का आपल्या इच्छेनुसार? मी हा एक केवळ कन्सेप्ट आहे. मी ही धारणा आहे. मी हे ध्यान पण आहे. मी म्हणजे ती अटॅचमेंट आहे. तर प्रॅक्टिस करा. नैसर्गिक श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. सर याच्यामध्ये क्वांटिंग नसावं काय ध्यानामध्ये एकाग्र होण्यासाठी? तुमच्या मनातली विस्कळीतता कमी झाली की आपोआपच मन एकाग्र होतं. हे बघा, इच्छेच्या बळावर तात्पुरतं एकाग्र होण्याचा प्रयत्न केला तर ते तात्पुरती एकाग्रता मिळते, परंतु ते ध्यान तो विषय संपला की परत मन विचलित होतं. आलं तर आपल्याला टेम्पररी एकाग्रता आणि मनाची स्थिरता आल्यानंतर येणारी एकाग्रता किंवा मनाची शुद्धता आल्यानंतर मिळणारी एकाग्रता ही वेगळी गोष्ट आहे. ती नैसर्गिक एकाग्रता मिळते ती आपल्याला, कारण तिथं मन स्थिर झालेलं असतं, समाधीमध्ये आलेलं असतं ते. त्यामुळे आपल्याला तात्पुरती एकाग्रता ही आपलं ध्यान करतच आहे ते. थोडासा फरक लक्षात घेऊया, नैसर्गिक एकाग्रता आणि सापेक्ष एकाग्रता. ओके, थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. यस, आणखीन कोणाला काही प्रश्न? फार छान प्रश्न होते, फार छान चर्चा चालली. लोकांनी लोक गंभीर आहेत सर आता गोष्टी. लोक गंभीर आहेत आणि चांगलं आहे. अंतर्मुख व्हायचं, हेच तर आपल्याला जमलं पाहिजे. सर उदय बोलतोय. हा, उदय कुठे तुम्ही अंधारात का? प्रकाशात पाहिजे. काय झालं, माझा लॅपटॉप कनेक्ट नाही झाला, त्यामुळे मला बराच वेळ कनेक्ट ऐकायला चांगलं तुमचं अगदी चांगली तुम्ही दिली, देशना चांगली दिली. शंका वगैरे काय नाही आहे, तर तेच म्हटले की तुम्ही जे आज बोलला ते बरेच काही लोकांना त्याचा अनुभव पण आहे, ते घेत आहेत आणि अजून थोडस त्यांना अंतर्मुख होण्यासाठी तुमचा जो आजचं लेक्चर होतं ते चांगलं होतं. त्यामुळे तुमच्या या पुण्यकर्माबद्दल तुमचं पुण्यानुमोदन चिंतन करण्यासाठी धन्यवाद साधू. धन्यवाद. आपण एकमेकांना बघतोय, त्यामुळे हे होतं. पण चांगलं आहे, चांगली गोष्ट झाली आजची. धन्यवाद. असं मला वाटतं. धन्यवाद. हॅलो, कमलवीर. हा बोला. जयप्रिया बोला. जय भीम. म्हटलं मी आतापर्यंत मला खरंच हे माहिती नव्हतं मी मध्ये किती काही दडलेलं आहे आणि श्वासोच्छ्वास आपण जो घेतो आपण घेत नाही,
तर खरोखर ती क्रिया सतत सतत चालू असते. हो तरी हो हो तुम्ही सुरुवात केली ना तर ती हम्म. आमच्या खूप उपयोगाची पडणार आहे हो इथून हो पुढे. हो तर हो इथून हो पुढे आम्ही सतत तुम्हाला प्रश्न पण करू. हो सगळ्यात हो पहिले तुमचं आधी ऐकून घेऊ आणि मग हो हो अनुभव घ्यायला सुरुवात करू आम्ही. बर 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 खूप बर तेच छान. आवश्यक आहे. धन्यवाद धन्यवाद हो, हो. धन्यवाद. जय भीम. जय भीम जय भीम. कमलवीरजी जय भीम. हा जय भीम. आनंद संधान शिव. हा हा बऱ्याच जय वर्षानंतर भेटतोय आपण. हो 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 आपण शिबिर कधी घेतात? शिबिर तुम्ही बोलवाल तेव्हा. अच्छा अच्छा, तुमच्याकडे नाही घेत का तिकडे? तुम्ही इकडे या मग घेऊ आपण. पण शिबिर चालेल चालेल सर. परंतु आता माझी थोडीशी काम करण्याची पद्धत जी आहे 1 to 1 आहे जास्त. हो हो आणि हो. छोट्या ग्रुपमध्ये मी बोलतो. मला वाटतं मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये बोललोय मी. पण मला आपण असं वाटतं ऑनलाईन ऑनलाईन शिबिर पण नाही घेऊ शकत का आपण? ऑनलाईन पण घेऊ शकतो आपण. परंतु ऑनलाईन घेऊ शकतो. ऑनलाईन घेऊ शकतो आपण. तुम्ही किती आयोजित दिवसांचं करा. घेता येईल आपल्याला? हा किती दिवसांचं घेता येईल आपल्याला शिबिर? आता हा जो विषय आहे, हा विषय किती दिवसात बसू शकतो हे मला अंदाज नाही आला अजून. कारण हा बरं. मोठा विषय आहे. अनापान सतीचा आणि नॅचरली लोक त्याच्यामध्ये उतरतील अशा पद्धतीनं पुढे जात 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 आपल्याला ती शिबिर डेव्हलप करता येऊ शकतं. मी अजून तसा प्रयत्न केला नाही. अजून मी वर्कशॉपच्या निमित्तानंच म्हणजे कसं छोट्या वर्कशॉपच्या यानेच मी ते करतोय ते वर्कशॉप काम. किती दिवसांचं आपलं? 1 दिवसाचं की 2 दिवसाचं? एक दिवसाचं आतापर्यंत 1 दिवसाचं घेतलं. 2 दिवसाचं पण एकदा घेतलं. परंतु तेव्हा थोडंसं ते डिस्टर्ब झालं. वादळ आलं आग्र्यामध्ये. अच्छा अच्छा. हं. हां. पण आपण घेऊ शकतो 1 दिवसाचं, 2 दिवसाचं. म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष भेटू तेव्हा किंवा ऑनलाईन तुम्ही हे करा, अरेंज करा, आपण करूया. चालेल एक चालेल, करतो प्रयत्न. पॉइंट वाईज आपण देऊ. जाऊ आपण त्याच्यामध्ये. एक मुद्द्याला धरून. बरोबर बरोबर. हं, हं, धन्यवाद. धन्यवाद. थँक यू. चांगलं वाटलं. आनंद सर तुम्हाला बऱ्याच दिवसातून पाहून. फार वर्षानंतर भेटलो. हो, मध्यंतरी हो. तुम्ही भाज्याला भेटले होते, झाली होती आपली भेट. पण तुम्ही लगेच गेले ते स्तूपाच्या याच्यासाठी तुम्ही आले होते बघा. हो, हो. त्या दिवशी. हो. बरं. तर तुम्ही आता बोलता बोलता बोलला की तृष्णा देखील ध्यान करते. का तृष्णेवर ध्यान करतो आपण मतलब? तृष्णेचं भान असलं तर तृष्णा कमी होते. बरोबर. तृष्णेला विषय असतो ना सर. कशाची तरी तृष्णा. तृष्णा म्हणजे एमलेस नसते ना तृष्णा. तृष्णेला काहीतरी उद्देश आहे, काहीतरी विषय आहे. विषयाला धरून ती असते. तृष्णा जर असं म्हटलं कशाची तृष्णा? विचार करतोय, कशाचा विचार करतो? असं आहे. तर तृष्णा पण ध्यान करू शकते. मग ध्यान आपण म्हणतो की ध्यान हे मतलब आत्मभाव नाहीये, मतलब खरं पाहिलं तर ध्यान हे चित्तच करतं, मनच करतं ना आपलं. मन करतं. मन म्हणजे ध्यानच आहे असं पण मला थोडंसं मी त्यात असं कारण मन म्हणजे वितर्क विचार. बरोबर. मन म्हणजे एक कार्य त्याचं वितर्क म्हणजे विषय आहे. विषयाला धरून विचार जे चाललेले असतात ते काय आहे? पण आपल्याला ते वितर्क विचार थांबवायचे, म्हणजे थांबतात आपण जेव्हा ध्यानामध्ये नाही, वितर्क उतरतो. विचार पूर्ण थांबत नाही कधी. त्याचं रिडक्शन होतं म्हणजे अकुशलता कमी होते सती. कारण जेव्हा भान येतं, सती येते, त्याला काय होतं ज्याच्यामुळे तुम्हाला यातना होता ते आपोआपच कमी करतं. मन स्वतःच त्याच्यातून हे होतं. म्हणून तर ती जी गाथा आहे ना की हॅलो जय भीम सर. म्हणून तर ती गाथा जी आहे ना की पाण्यातून बाहेर काढलेला मासा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो, तसं मन हे माराच्या बंधनातून सुटण्यासाठी धडपड करतं. म्हणजे मन स्वतः दुःखातून मुक्त होण्यासाठी धडपड करतं. आणि हे नॅचरली घडतं जर ते जागा असेल, त्याला स्पेस मिळाली तर. जेव्हा सतीमुळे काय होतं, एक स्पेस मिळते आणि अकुशलता ही कमी होते. म्हणजेच आपण शिलाचरण करतो. थोडक्यात काय होतं, आपण शिलाचरण करायला सुरुवात करतो, म्हणजेच मन कुशलतेकडे येतं.
दॅट हॅपन्स नॅचरली. बरोबर. तर याला तुम्ही धम्म उद्वेग येणे असं म्हणायचं आहे का तुम्हाला, की मन आता त्याला तिथे स्पेस मिळते आहे तिथनं बाहेर निघायला, किंवा त्याला अकुशल काय आहे ते दिसायला लागतंय, त्याला तिथे त्रास व्हायला लागतोय, मग तो उद्विग्न होऊन तिथनं बाहेर पडतो असं म्हणायचं आहे का सर तुम्हाला? उद्विग्न होऊन नाही, ते काय म्हणणार, एक निगेटिव्ह ऊर्जा ही पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होते, कारण बोध होतो ना, मनाला बोध होतो. बोध झाला की तो जो डिस्टर्ब करणारा मुद्दा आहे तो आपापच डायल्यूट होतो एक प्रकारे. नॅचरली होतं. म्हणजे समजा आपण जर समजा चुकून एखादी गोष्ट आपण बोललो आणि आपल्याला ते कळालं की आपण चुकून बोललो, तर पुढच्या वेळेला बोलत नाही, तर काय झालं इथे, कळाल्यामुळं, बोध झाल्यामुळे तुम्ही आपापच म्हणजे तुमचं बोलणं सुधारतं. शिलाचरण जे आहे हे अशाच पद्धतीने होतं. जाग आली, भान आलं की आपापच वाईट कळतं आणि वाईटातून मन बाहेर पडतं. म्हणजे ऍक्शन बदलते, शारीरिक कृती बदलते आणि वाचिक कृती बदलते आणि मग वेरमणी होतं, अलिप्त होता तुम्ही. थँक्यू सर. धन्यवाद. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा सर, मी बेंगलोरून बोलते. कोण बोलता? कोल्हापूरहून कोण बोलता? अर्चना कसबेकर. अच्छा, अर्चना ताई बोला. हा सर, ध्यान करत असताना नाही मनामध्ये अनेक विचार येतात, मग त्या विचारांना कसं थांबवायचं? विचारांना थांबवू नका. विचार आपल्या मालकीचे नाहीत, किंवा विचारावर आपलं आधिपत्य नाही की तुम्ही त्यांना थांबवणार. विचारांना थांबवायचा प्रयत्न करणं म्हणजे डोळ्याचं पाहणं बंद करणं आहे, कानाचं ऐकणं बंद करणं आहे, आणि ते शक्य नसतं. विचार करणं हे मनाचं एक कार्य आहे, परंतु त्याच्यात जे काही अकुशल असतं, अकुशल विचार असतात, वाईट विचार असतात, ज्याचा त्रास होतो, तो त्रास सतीमुळे, जागृतीमुळे कमी होतो. हे लक्षात घ्या. मग विचार कमी होतील, बंद नाही होणार कधी. कमी कोणते होतील? ज्याचा त्रास होतो, अकुशल विचार जे आहे ते कमी होतात, कारण त्यांचा बोध होतो. मनामध्ये जास्तीत जास्त चांगले विचार निर्माण करायचे काय? वाईट कमी करा, चांगले आहेतच आधीच. वाईट कमी करा, वाईट कमी होतात. भानावर आल्यावर, जागृत झाल्यावर वाईट कमी होतात, चांगले विचार असतातच. माणूस हा मुळातच चांगला आहे असं म्हटलेलं आहे ना, माणसात बुद्धत्व आहे, माणूस हा चांगलाच आहे, परंतु संस्कारामुळे तो त्या मार्गावर जातो, वाईट मार्गावर. पण त्याच्यामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता असते, म्हणून तो अंगुलीमाल सुधारले ना. थँक्यू सर. तर मला सती प्राप्त झाली तर माझं शारीरिक पण, मी फिजिकली पण फिट होतो का? होऊ शकताय, कारण तुमच्यातले ताणतणाव जर कमी झाले ना, तर तुमच्यातले जर ताणतणाव कमी झाले तर तुमच्या शरीरातल्या ग्रंथी किंवा बाकीचे ज्या क्रिया आहेत, हार्टची क्रिया आहे किंवा डायजेशन आहे, हे सुद्धा हळूहळू सुधारत जातं, कारण त्याच्यावरचा दबाव, ताण कमी होतो ना. बरोबर. मग तुमची हेल्थ सुधारते, आरोग्य सुधारते. म्हणून आता बरेच आता हृदयरोगवाले सांगतात ना की ध्यान करा, मनावरचा ताण कमी करा, संगीत ऐका. हे म्हणजे मनावरचा ताण कमी केला की फिजिकल म्हणजे शारीरिक कार्य जे आहे ते सुकर होतं, ते असं चांगलं होतं, म्हणजे मोकळं होतं ते. त्याच्यामुळे हार्टचं चांगलं काम चालतं, डायजेशनचं काम चांगलं चालतं, मनातले विचारांचं जे का मेंदूचं आहे त्याच्यावरचा दबाव, ताण कमी होतो, आणि त्याच्यामुळे आरोग्य चांगलं होतं. होतं ते. प्रॅक्टिस करा, पण प्रॅक्टिसवर अवलंबून आहे, हे लक्षात घ्या.
प्रॅक्टिस तर तुम्ही म्हणता ना नॅचरलीच होते, तर आपण नाही, नॅचरल होण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. कारण मी जो आहे आत्मभाव हा मी सगळ्या गोष्टीला कंट्रोल करायला पाहतो. आणि मी नॅचरल व्हायची प्रॅक्टिस करायला पाहिजे का नॅचरल होण्याची अनुभूती घेतली पाहिजे? प्रॅक्टिसनीच अनुभूती येईल ना. हो बरोबर आहे, ते पण आहे. म्हणजे कसं आहे, दोन्ही कॅच 22 आहे. म्हणजे असं म्हणता येईल ना की अंड पहिलं का कोंबडी पहिली आली. तुम्हाला काय वाटतं, काय पहिलंय? मला वाटतं का नॅचरली जे आहे ते पहिलं आहे. म्हणजे काय कोंबडी का अंड ते काही असेल. काय नॅचरल आहे? गोंधळात टाकणारे उपमा द्यायच्या पण नाही, त्याला काही हे नसतं. बरोबर आहे. अनुभूती ही नॅचरल आहे. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी अनुभूती असते, ती नॅचरल आहे. पण प्रॅक्टिसनी जे आपण जे हरवलेलं असतं ते आपल्याला परत मिळतं, मला असं वाटतं. हो बरोबर. म्हणजे प्रॅक्टिस अगोदर नीट समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस नीट समजून घ्या. कशानं काय होते, कार्यकारण भाव लक्षात घ्या. कशानं काय होतं हे लक्षात घेतलं, मग प्रॅक्टिस सोपी जाते. कशानं काय होते लक्षात घ्यायच्या आधीच आपण काहीतरी करायला सुरुवात केली तर मग नंतर अडकत जातो त्याच्यामध्ये. बरोबर. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. हॅलो. जय भीम शालिनीताई. जय भीम शालिनीताई बोला. जय भीम. तर मध्ये ते 3 पॉइंट सांगितले, अनुबंधना, एकाग्रता. तर अजून एक पॉइंट कुठला होता सर? तो विशुद्धी मग्गातले 3 पॉइंट आहेत. एक गणना म्हणजे काउंटिंग. म्हणजे त्या काउंटिंग वर बघा, आता श्वास मोजतात हे 1 ते 10, 1 ते 10, 10 ते 1 है ना. त्रैलोक्यमध्ये त्रिरत्नमध्ये काउंटिंग करतात. तर ते त्याचा संबंध त्या विशुद्धी मग्गातल्या त्या मुद्द्याशी गणना. नंतर दुसरा मुद्दा आहे अनुबंधना. सर आपले महानागरत्न सर, तुम्हाला आठवतं का ते 3 मुद्दे सर? महानागरत्न गेले वाटतं. तर गणना, अनुबंधना आणि फस्सना असे 3 मी तुम्हाला पाहून सांगतो परत एकदा. म्हणजे कसं आहे की हॅलो. महानागरत्न सर, ते गणना, अनुबंधना आणि फस्सना असे काही ते 3 हे आहेत ना आनापान सतीच्या याच्यामध्ये, म्हणजे श्वास पाहण्यामध्ये. आनापान सतीमध्ये त्याच्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये आहे? म्हणजे विशुद्धी मग्गामध्ये हे 3 स्टेप्स काहीतरी सांगितल्यात असं मी खूप वर्षापूर्वी वाचलं होतं. मला वाटतं धर्मानंद कोसंबींच्या समाधी मार्ग मध्ये मी वाचलेलं आहे ते. तर मूळ टेक्स्ट मध्ये तर अंक मोजण्याबद्दल तर काही उल्लेख नाही आहे. गणना असा शब्द नाही का ते? नाही का? नाही, मूळ टेक्स्ट मध्ये नाही आहे. म्हणजे कसं आनापान सती जेव्हा आपण करतो त्याच्या प्रोसेस मध्ये प्रामुख्याने 3 शब्द महत्वाचे असतात. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे सतीमा, म्हणजे स्मृती. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे पजानती, नाही का, म्हणजे पजानती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिक्खती. तर हे 3 शब्द आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्या ज्या सुरुवातीच्या ज्या अवस्था आहे, सोसतो, अससती, सतो, पससती, तर त्या ठिकाणी स्मृती हा विषय आहे. दिघंग वा अस संतो दिघंग अस सामिती पजानती, रसंग वा अस संतो रसंग अस सामिती पजानती. तर या ज्या 2 गाथा आहेत त्याच्यामध्ये पजानती शब्द आहे. आणि जेव्हा मग ते सब्ब काय पटी संवेदन असं सिसामिती सिक्खती पासून तर डायरेक्टली पटी निस्सग्गानु पस्सी पर्यंत ज्या उरलेल्या 14 स्टेप्स आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये सिक्खती हा शब्द आहे. म्हणजे आनापान सती करत असताना सजगता हे फक्त श्वास घेणे, श्वास सोडणे या प्रतीची आहे, नाही का. आणि नंतर मग श्वासाचा जो स्वभाव आहे, दीर्घ आहे किंवा रस्वाय किंवा दीर्घ आहे, त्याच्याबद्दल फक्त जाणायचं आहे आपल्याला योग्य प्रकारे. आणि त्याच्यानंतरच्या ज्या स्टेजेस आहेत तर ते आपल्याला शिकायच्या असतात. म्हणजे ते प्रशिक्षणाशी संबंध आहे त्याचा. कारण ते मनाला एकाच वेळेस ते करता नाही येत, नाही का. जसं आता उदाहरणार्थ सब्ब काय पटी संवेदन म्हणलं की आपण एकाच याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण, एकाच श्वासामध्ये
मनाच्या द्वारे संपूर्ण शरीरातल्या संवेदना आपण पाहू नाही शकत आणि श्वास सोडताना सुद्धा संवेदना शरीरातल्या पूर्णपणे पाहता नाही येत, म्हणजे स्टार्टिंग हा इथे माझा अनुभव वेगळा आहे, ह्या पातळीवर माझा अनुभव वेगळा आहे. तेच मागाशी मी बोललो की आणि आनापान सती सुद्धा ते सांगतं की सती आनापान सती अधिकाधिक केल्याने ती सतीपठ्ठानांमध्ये उतरते. नाही तो नंतरचा आहे, त्याला सिक्खती हा शब्द का वापरला ते मी सांगत आहे. कारण कसं आहे, जेव्हा आपण स्टार्टिंग करतो तेव्हा ते आपल्याला येत नाही का, पण जशी आपली प्रॅक्टिस वाढते, आपण शिकत जातो, तेव्हा ते मग पॉसिबल आहे, ते बिलकुल येतं ते, नाही का. कारण तो एक काय संस्कार आहे, श्वासाला काय संस्कार म्हटलेला आहे, कारण तो कायशी बांधलेला असतो म्हणून त्याला काय संस्कार म्हणतात. त्याच्यामुळे ते पाहता येतं, पण ते स्टार्टिंगला सुरुवातीच्या साधकाला म्हणा किंवा करणाऱ्या माणसाला पहिल्याच 2-4 वेळ त्यानं जर प्रयत्न केला का ते येते. म्हणून त्या 16 स्टेप्स मधल्या 14 स्टेप ज्या नंतरच्या काळातल्या आहेत नंतरच्या, तर त्या सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या शिकण्या प्रशिक्षणाच्या बाबतीतल्या आहेत. आनापान सतीच्या सूत्रांमध्ये हे 3 शब्द प्रमुख आहेत. सती म्हणजे स्मृती, प्रजानन म्हणजे जाणणं आणि सिक्खती म्हणजे प्रशिक्षण. तर हे तीन शब्दाच्या अनुषंगाने ती साधना पूर्ण केली जाते, हे आहे. आणि मूळ टेक्स्ट मध्ये विशुद्धी मग्गामध्ये किंवा बुद्ध धम्माच्या कुठल्याही आनापान सती सूत्रामध्ये गणना अंक मोजण्याबद्दल नाही. मी धम्मानंद कोसंबींच्या पुस्तकात वाचलं मी त्यांनी ते दिलं असेल धर्मानंद कोसंबींनी, किंवा या अंकाबद्दलची जी माहिती आहे संघरक्षित भंतेजींनी सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये त्या विषयाबद्दल लिहिलेलं आहे, नाही का. परंतु मूळ टेक्स्ट मध्ये, मूळ पाळी टेक्स्ट मध्ये तसा काही उल्लेख नाही आनापान सती याच्यात, नाही का. ठीक आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये महानाग सर ते अंक मोजायला शिकवतात, पहिल्या 2 पायऱ्या. हो. 3ऱ्या पायरीमध्ये श्वास पाहायचा आणि 4थ्या पायरीमध्ये स्पर्श बिंदू घ्यायचा. बरोबर आहे. अशा पद्धती, आणि ते त्याचा संदर्भ देताना हा विशुद्धी मग्गाचाच दिला जातोय. बरं, ठीक आहे. मग आपण ते तसं जर म्हणत असतील ते, पण माझ्या तर वाचण्यात नाही, पण आता तसं म्हणतात मी तुम्हाला एका सेकंदात म्हणतो, किंवा त्याचा अर्थ तसा आहे असं मला वाटत नाही. ऑलरेडी कसं अजून दुसरी गोष्ट बघा, माझ्याकडे हे विशुद्धी मग्गाची मूळ टेक्स्ट आहे, ओरिजिनल. याच्यामध्ये विशुद्धी मग्ग प्लस पाली टेक्स्ट आहे ही, म्हणजे याच्यामध्ये महाटिका आणि प्लस हे दोन्ही आहे. याच्यामध्ये संघ निर्देश, कर्मष्ठान, पृथ्वी कसीन, अशुभ, अनुस्मृती, मरण सती, कोठ्ठास, आनापान सती. ठीक आहे. 562. त्यामुळे बरेचदा काय होतंय की लोक अंक मोजण्यालाच प्राथमिकता देत होतात, आणि अंक मोजायला व्यवस्थित जमले म्हणजे आपण स्मृतिमान झालो. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला पाली वाचून दाखवतो. हे बघा, डायरेक्ट आनापान सती कथा असं प्रकरण असं आहे. हे तुम्हाला दिसतंय का? माहित नाही. इदानी यंतं भगवता अयं पिखो भिकवे आनापान सती समाधी भावितो बहुलिकतो संतो चेव पनितो च असेचनतो च सुखो च विहारो उपन्नुपन्ने च पापके अकुशले धम्मे ठानसो अंतर्धापेती उपसमेती. म्हणजे हे भगवान बुद्धाची जी गाथा आहे की आनापान सतीमुळे काय होते ते सांगितलेलं आहे. मग प्रश्न विचारलेला आहे, कथं भावितोच भिक्कवे आनापान सती समाधी, कथं बहुलिकतो संतो चेव, म्हणजे कशामुळे होते व कशा प्रकारे भावित करायचा. तर यावेळेस मग उत्तर देताना म्हटलं, ईद भिक्कवे भिक्खू अरण्यगतो वा रुखमूलगतो वा शून्यागारगतो वा निसदती पल्लंकं आभुजित्वा उजुंकाय पनिधाय परिमुखं सती उपट्टपेत्वा सो सतो व अस्य सती सतो व पस्य सती दीघं वा अस्य संतो दिघं अस्य सामेती पजानाती दीघं वा पस्य संतो. म्हणजे याच प्रकारची तिथे मांडणी केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये असं अंकाबद्दलचं तर कुठे काही दिसत नाही. ठीक आहे. म्हणजे असं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे. हे मग या ठिकाणी मग काय याच्यामध्ये मग फार मोठा विस्तार केलेला आहे याच्यामध्ये. हे बघा, इथे मग किंग बुत्तंग होती अयंग यता अशुभ कम्मठानं केवलं पटिवेद वसेन संतंच पनितंच ओळारिकारम मनाच पटिकुल्लारम मनाच आरमन्यने येव संतं पनितं. ते मग ते जे शब्द वापरलेले आहेत आधी, संत कसं असते, प्रणित कसं असते, त्याच्या मग व्याख्या दिलेल्या आहेत पुढे, नाही का. त्या एकेका शब्दानुसार मग त्याची फोड करून किंवा त्याच्याबद्दल ते सांगितलेलं आहे. पण इथे अंकाबद्दल तर सुरुवातीला तर कुठे दिलेलं नाही का. आरंभ करताना सो सतो व असं सती सतो व पसती याच पद्धतीने आरंभ करावा असं सांगितलेलं आहे. मग विशुद्धी मग्गामध्ये सुद्धा.
हम्म. हा 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 ओके सर ओके आनापान सतीमध्ये जे कायेच्या संस्काराला शांत करतो म्हणजे शिकतो असं जे हा म्हटलेलं आहे तर हा ते आपल्या शरीराच्या ज्या दुःखद वेदना वगैरे आहेत किंवा या शारीरिक दुखणी आजारपण जे आहे त्याच्या हम्म. संदर्भात आहे का ते म्हणजे तो बॉडी एकदम शांत बनवतो नाही 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 किंवा तसं नाही आहे ते. कसं कसा असते अर्थ आहे त्याचा नाही नाही जनरली काय होते आता आपल्याला आजार असेल किंवा काय तो भाग अलग आहे नाही का हा आणि आजारपणामध्ये पण बऱ्याचशा वेदना त्याच्यामध्ये शमन होतात असं काही नाही होत नाहीत म्हणून परंतु काय असते जे आपल्या म्हणजे संवेदन याचा अर्थ आपण आधी समजून घेतला पाहिजे. संवेदन या शब्दाचा अर्थ आपण ज्याला अनुभव करणे जे म्हणतो अनुभव करणे हा एवढा साधा सरळ अर्थ आहे त्याचा संवेदन या शब्दाचा अनुभव करणे आणि त्याला मेडिकल सायन्सने तर अतिशय चांगला शब्द वापरला सेन्सरी फंक्शन ऑफ द ब्रेन. का ब्रेनचं ते सेन्सरी फंक्शन आहे. जसं डोळ्याने आपण रूप पाहतो तर आपल्याला सेन्स होते तसं एखादी शरीराला स्पर्श होतो ते सेन्स होते. तशासारखं जेव्हा आपण आपल्या संपूर्ण शरीरामध्ये मनाने जाणतो आतल्या गोष्टी तर आतल्या सगळ्या गोष्टी आपल्याला संवेदन व्हायला लागतात. म्हणजे मग सुखद दुःखद असुखद दुःख म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे ज्याप्रमाणे पाऊस पडल्यामुळे जसे पाण्यावर बुडबुडे उत्पन्न होऊन ते फुटत राहतात नष्ट होतात तशासारखं शरीरामध्ये आपल्याला संवेदना सूक्ष्म स्थूल सगळे जाणवायला लागतात तर त्याला संवेदन म्हणतात. पण आपल्या जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो तर आपल्या मनाच्या शक्तीने किंवा मनाच्या याच्याने आपण त्याला काय करू शकतो प्रक्षुब्ध करू शकतो शांत करू शकतो. जर आपण त्याला शांत करू शकलो नसतो तर भगवंतांनी ते सांगितलं नसतं ते शांत करता येतं. जसं मी उदाहरण तुम्हाला सांगतो जसं लोक शवासन वगैरे करताना रिलॅक्स स्वतःला बॉडी करतात नाही का तशासारखं आपल्याला पण श्वासाच्या माध्यमाने आपल्या स्वतःच्या शरीरातल्या संवेदनांना शांत करता येते आणि संस्कारांना शांत काय संस्कार म्हणजे श्वास आणि प्रश्वास हा शांत होतो. जितका श्वास आणि प्रश्वास आपला शांत होतो एकदम थांबल्यासारखा होऊन जातो तो जसजशा संवेदना शांत होतात श्वास प्रश्वासही शांत होतो तर त्याला म्हणतात बसंभय काय संस्कार म्हणजे आपला काय संस्कार जो प्रक्षुब्ध होतो शांत होतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्या श्वासाची जी गती आहे तर ते एकदम कुंभक पद्धतीची येते म्हणजे रुकल्यासारखी थांबल्यासारखी एकदम अशी सूक्ष्म येते. आपल्याला असं वाटते नाकातल्या नाकात माझा श्वास सुरू आहे तर कधी कधी अशी वेळ येते का जसं वाटते का तुम्ही श्वासच घेत नाही तर त्यावेळेस जे एक कामनेस तुमच्या मनाने शरीरामध्ये जाणवलेलं असते किंवा उत्पन्न झालेलं असते तर त्याला कायची प्रक्षुब्धता म्हणतात. काय प्रक्षुब्ध होणे कारण त्या ठिकाणी कायिक संस्कार जो आहे श्वास आणि प्रश्वास तो शांत झालेला असतो म्हणजे खूप शांत झालेला असतो त्या स्थितीमध्ये अशी ती अवस्था असते. हो तर सर्वांनी नैसर्गिक श्वासाच्या आधारे आपल्या कायेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा आणि अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. हा हे बरोबर आहे. आणि मग जोपर्यंत आपण ते अनुभवाच्या याच्यावर जाणार नाही साधना करून नाही पाहणार तोपर्यंत काही तर सर्वांनी शांतपणे ऐकलं धन्यवाद. आणि अतुल सर कन्क्लूड करायला हरकत नाही आता. ओके सर हा ठीक आहे. होप सगळ्यांचे प्रश्न संपले असतील. हो हो नेक्स्ट सेशन बघा सर पुढची पायरी आता याच्या कधी करता येईल आता बहुत सरांच्या वेळेवर डिपेंड आहे ते. हो करता येईल आपल्याला तुम्ही ठरवा. ठीक आहे माया जाधव अमित सर करा समारोप. हा सर अमित सर कधी अमित सर कधी आले तुम्ही? आम्ही कायेत उतरल्यावर आले की कुठं वेदनेत उतरल्यावर कधी आलात तुम्ही? काय नाही मी सुरुवातीपासून ऐकतोय. अच्छा बरोबर तुम्ही गाडीवर होता मगाशी म्हटले. नाही मगाशी सुरुवातीला स्टार्ट करताना गाडीवरती होतो 5 मिनिटांमध्ये घरी आलो पण ते हेडफोन घालून होतो. बरोबर ओके ओके. तर कमलवीरांचा अनुभव मोठा आहे. ते गेली 30-35 वर्ष धम्मजीवन जगतायत. विशेष म्हणजे त्यांचं वाचनही प्रचंड आहे. अनेक बौद्ध धर्मातले जे तज्ञ लोक आहेत त्यांच्या ग्रंथांचं वाचन त्यांनी केलेलं आहे आणि सध्या ते मग एका वेगळ्या पद्धतीनं आनापानसती सुत्ताकडे पाहतायत. नैसर्गिक पद्धतीनं श्वासामध्ये उतरणं शरीरामध्ये उतरणं आणि त्या माध्यमातून स्वतःला अधिक जाणून घेणं समजून घेणं या प्रकारे सहजपणे ते सापडलं सर कोल्हापूरला सापडलंय मला हे. सहजपणे आपण आपल्या चित्ताशी आणि शरीराशी कनेक्ट होऊ शकू आणि त्या कनेक्शन मधूनच आपल्याला पुढे धम्म मार्गावरती अधिक अनुभव घेत पुढे जायचं अशा पद्धतीची त्यांची सध्याची प्रक्रिया सुरू आहे. ते त्या पद्धतीचीच मांडणी करतायत आणि ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर ते आज कमलवीर आज आले आणि खूप सोप्या पद्धतीनं
हे मोठं सूत्र थोडक्यात सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. नंतरच्या सेशन मध्येही आपण त्यांच्याकडून सतीपठाण सुत्ताविषयीची सतीपठाणाविषयीची त्यांची जी त्यांचं जे आकलन आहे ते समजून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे आपण ही धम्म समजून घेण्यासाठी इतका वेळ दिलात आणि कमलवीरांनी त्यांच्या मार्गदर्शनासाठी वेळ दिला त्याबद्दल ऐकणाऱ्यांचे आणि सांगणाऱ्यांचे दोघांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण थांबूया. जय भीम, नमो बुद्ध. जय भीम, जय नमो भीम, नमो बुद्धाय. बुद्धाय. जय भीम. सर्वांना सर्वांना जय सर्वांना भीम, जय नमो भीम. बुद्धाय. साधू 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 जय भीम. साधू साधू. जय भीम. जय Good night.